तुकाराम तू परम कृपाळा 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 तुकाराम परम कृपाळा तुकाराम तू 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 परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तू परम कृपाळा तू परम कृपाळा तू परम कृपाळा तुकाराम परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम शांती गोपाळा तुकाराम शांती गोपाळा तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम कृष्णे वेधिली विरहिणी बोले विरहिणी कृष्णे वेधिली विरहिणी बोले कृष्णे वेधिले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये 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 नलवा चंदन वांगी न घाला विंजन वारा नलवा चंदनु अंगी न घालावा विंजनु वारा हरिविन शून्य शेजारुगे माये हरिविना शून्य शेजारुगे माये माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझा बळिया तो पंढरी राणावो माये माझा बळिया तो पंढरी राणा ओ माये माझा बळिया तो पंढरी राणावो माये माझा बळिया तो पंढरी राणा ओ माये माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना नंद नंदनू घडी घडी आणा नंद नंदनू घडी घडी आना नंद नंदनू घडी घडी आणा नंद नंदनू घडी घडी आना तया विनन वाचती प्राण ओ माये 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 माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना माझे जीवीचे तुम्ही काऊनेना देवी वरू विठ्ठलु गोविंदू विठ्ठलु गोविंदू रखुमादेवी वरू विठ्ठलु गोविंदू विठ्ठलु गोविंदू रखुमादेवी वरू विठ्ठलु गोविंदू विठ्ठलु गोविंदू रखुमादेवी वरू विठ्ठलु गोविंदू विठ्ठलु गोविंदू अमृतपान गे माये अमृतपान गे माये
अमृतपान गे माये अमृतपान गे माये माझे जीवीचे तुम्ही कावनेना माझे जीवीचे तुम्ही कावनेना माझे जीवीचे तुम्ही काहुनेना माझे जीवीचे तुम्ही काहुनेना माझा बळीया तो पंढरी राणाव माये 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 माझा बळीया तो पंढरी राणाव माये माझा बळीया तो पंढरी राणाव माये माझा बळीया तो पंढरी राणाव माये माझे जीवीचे तुम्ही कावनेना माझे जीवीचे तुम्ही कावनेना माझे जीवीचे तुम्ही काहुनेना माझे जीवीचे तुम्ही काहुनेना श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरे तारेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. दुजी उपमा नाढळे हलोकी. भवसिंधुसे बांधिला सेतु जेणे. अनाथादीना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहारिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजले आदरे पांडुरंगे. विमानस्थके प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागी दिव्य लोकासी नेली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. या कुंदेन्दु तुषार हार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या वीणावरदंड मंडितकरा. या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे नियाठवे शब्दसृष्टी आंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती निजखूण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जई हृदय गिमसू निठाय. तै वढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो नियाता. नको मज ताठा नको अभिमान. तुझविन क्षीण होतो जीव. दुर्धर हे माया न होय सुटका. वैकुंठ नायका सोडवी मज. तुका म्हणे तुझे झालिया दर्शन. मग निवारण होईल सर्व. अभंग क्रमांक 2603. हां ठीक आहे. देवडीकर प्रतीनुसार 2603 क्रमांकाचा अभंग आहे आणि खंदारकर महाराजांच्या गाथेमध्ये 2592. हां 2607 क्रमांकाचा अभंग आहे. संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्मनाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने
पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर माऊलींच्या चरणकमलाजवळ आपण या अष्टादशाच्या ज्ञानरूपी गंगेमध्ये आज शेवटचा दिवस आहे आणि या 18व्या दिवसाच्या सेवेचा प्रसंग बाबांच्या आज्ञेने माझ्या वाट्याला आला हे माझं मी परम भाग्य समजतो. सेवेसाठी प्राप्त असलेला जो अभंग आहे तो 2603 क्रमांकाचा नको मज ताठा नको अभिमान. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतात, माया आणि माया कार्यातून मला मुक्त करावं याविषयी भगवंताला तुकोबाराय प्रार्थना करतात. नको मज ताठा नको अभिमान. महाराज म्हणतात की हे भगवंता, माझ्या अंगी ताठा म्हणजे गर्व नसावा आणि अभिमानही नसावा, अहंकार नसावा. याचं कारण माझ्या अंगी जर गर्व असेल, अभिमान असेल तर तू माझ्याजवळ राहू शकत नाही, कारण तू मुळात तुझ्याजवळच अभिमान नाही. अभिमान नाही तुका म्हणे त्यासी निधी आणि काशी धरू देव. भगवंताच्या जवळसुद्धा अभिमान नाही आणि त्याच्याजवळच अभिमान नसेल आणि आपण जर अनात्म पदार्थांविषयी अभिमान धारण करू लागलो तर तो देवाला सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. म्हणून हा जो काही अभिमान आहे किंवा हा अभिमान आसुरी संपत्तीपैकी आहे आणि आसुरी संपत्ती असेल त्या ठिकाणी भगवंत नसतो. म्हणून हे भगवंत, माझ्याही अंतकरणात तो अभिमान नसावा आणि ताठा म्हणजे गर्वसुद्धा नसावा, मद गर्व माझ्या अंतकरणामध्ये नसावा, कारण हे आसुरी संपत्तीपैकीच आहे. यांचा आश्रय माझ्या अंतकरणात असेल तर तू माझ्या अंतकरणात राहू शकत नाही. म्हणून माझ्याजवळ ताठाही नसावा, अभिमानही नसावा. अर्थात हे माया कार्य असणारे जे काही ताठा आणि अभिमान माझ्या अंतकरणात नसावे. तुझं विण क्षीण होतो जीव. हे भगवंता, तुझ्याशिवाय माझा जीव क्षीण होतो म्हणजे दुर्बल होतो किंवा अत्यंत कृश होतो. तुझं विण क्षीण वाटे क्षीण झाली काया. तुझ्या भेटीशिवाय, तुझ्या दर्शनाशिवाय माझा जीव क्षीण होतो आहे किंवा त्याला दुःख प्राप्त होत आहे, कृश होत आहे. म्हणून मला फक्त तुझं दर्शन हवं आहे अशी प्रार्थना भगवंताकडे तुकोबारा करतात. आणि द्वितीय चरणामध्ये म्हणतात की दुर्धर हे माया न होय सुटका वैकुंठ नायका सोडवी मज. ही जी काही तुझी माया आहे की ज्या मायेचं तू सुद्धा भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. ही जी काही दैवी म्हणजे देवाची जी काही मायाशक्ती आहे, दैवी हेषा गुणमयी त्रिगुणात्मक असणारी ही माया, सत्वरजतमात्मक माया, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. तू स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे की माझी माया दुरत्यया म्हणजे दुःखेन अत्यहनाम अतिक्रमणम यस्याहा. ज्या मायेचा अतिक्रमण करणं अत्यंत कठीण आहे अशी ही माया आहे. दुर्धर आहे किंवा त्या मायेतून सामान्य रूपाने प्रयत्न केल्याशिवाय किंवा भगवत शरणागतीशिवाय कुणीही तरुण जाऊ शकत नाही. कारण तूच म्हणतो की मामेव ये प्रपद्यन्ते, जे माम एव प्रपद्यन्ते ते एताम मायाम तरंती. जे मला अनन्य भावाने काया वाचा मनाने शरणागत होतात त्यांची ह्या मायेतून सुटका होते असं तू भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ही जी काही माया आहे ह्या मायेतून मी माझ्या स्वतंत्र बुद्धीने, माझ्या स्वबुद्धीने मी तरुण जाऊ शकत नाही, माझ्या स्वसामर्थ्याने मायेतून मी तरुण जाऊ शकत नाही. ही दुर्धर अशा प्रकारची माया आहे, कठीण आहे, खडतर आहे, भयंकर आहे. न होई सुटका, ह्या मायेतून माझी सुटका होत नाही. वैकुंठ नायका सोडवी मज. हे वैकुंठ नायका, वैकुंठाचा नायक स्वामी असा हे पांडुरंगा परमात्मन मज सोडवी, मला ह्या मायेतून तू सोडव, सुटका कर. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात की तुका म्हणे तुझे झालिया दर्शन मग निवारण होईल सर्व. आणि एकदा का तुझं आत्मत्वाने दर्शन झालं म्हणजे तुझं दर्शन भिन्नत्वाने नाही, तो परमात्मा तू आणि मी, तुझं लक्ष स्वरूप आणि माझं लक्ष स्वरूप, तुझं लक्ष स्वरूप ब्रह्मचैतन्य आणि माझं लक्ष कूटस्थ चैतन्य, या दोन्हींचा जेव्हा ऐक्याचा निश्चय माझ्या अंतकरणामध्ये होईल असं तुझं आत्मत्वाने अभिन्नत्वाने दर्शन होईल, साक्षात्कार होईल. मग निवारण होईल सर्व. सर्व निवारण होईल म्हणजे ह्या मायेचीही निवृत्ती होईल, माया कार्याचीही निवृत्ती होईल, मायेचा नाश होईल आणि माया कार्याचा बाध होईल. म्हणजे ताठा, गर्व, अभिमान वगैरे ही माया कार्य आहे
आणि याचं कारण माया दोन्हींचाही अभाव होऊन जाईल आणि मी तुझ्या स्वरूपामध्ये समरस होऊन जाईल. हे सर्व घडण्याला कारण काय तर तुझं दर्शन. म्हणून या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या दर्शनाची इच्छा केलेली आहे की जे दर्शन माया आणि माया कार्यातून मुक्त करतं. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की चाल घरा उभा राहे नारायणा, ठेवू दे चरणावरी माथा, वेळोवेळा देई क्षेम आलिंगन, करी अवलोकन कृपादृष्टी, प्रक्षाळू दे पाय बैस माझ घरी, चित्त स्थिर करी पांडुरंगा, आहे त्या संचिते करवीन भोजन, काय न जीवन करीसी आता, करुणा करे नाही कळो दिले वर्म, दुरी होता भ्रम कोण वारी, तुका म्हणे आता आवडीच्या सत्ता, बोलिलो अनंता करवी नते. महाराज या अभंगातून अनन्य जो भक्त आहे तो अनन्य भक्ताच्या अधीन भगवंत असतो हे सांगतात. म्हणजे भगवंत हा भक्ताच्या किती अधीन असतो. त्या भगवंतावर सर्व जगाचा चालक मालक असणारा परमात्मा. पण अशाही परमात्म्यावर सत्ता कोणाची असते तर अनन्य भक्ताची सत्ता असते. ह्या अभंगातून आपल्याला दिसतं. चाल घरा उभा राहे नारायणा, हे नारायणा माझ्या घरालाही माझ्या अंतकरणरूपी घरामध्ये तू वास्तव्य कर राहा आणि मला ठेवू दे चरणावरी माथा, माझ्यासमोर आता तू पाय जोडून उभा राहा, तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवू दे, मला तुझं दर्शन घेऊ दे असं महाराज भगवंताला म्हणतात. वेळोवेळा देई क्षेम आलिंगन, वेळोवेळा देई क्षेम आलिंगन, करी अवलोकन कृपादृष्टी. आणि पुढे द्वितीय चरणात म्हणतात की वेळोवेळा म्हणजे वारंवार मला तू क्षेम दे, आलिंगन दे. पुढे करू का? वेळोवेळा देई क्षेम आलिंगन, ठेवू दे चरणावरी माथा, करी अवलोकन कृपादृष्टी. वारंवार तुम्हाला क्षेम आलिंगन, क्षेम शब्दाचा आलिंगन असा अर्थ होतो. आणि आलिंगन बऱ्याच ठिकाणी महाराजांनी कधीकधी पूर्वार्धामध्ये जो अर्थ जो शब्द असतो त्या शब्दाचाच अर्थ त्या चरणामध्येच येतो कधीकधी. तसं इथंही क्षेम आलिंगन, क्षेम म्हणजे आलिंगन असाच अर्थ होतो. परंतु इथं 2 वेळा आलेला आहे. त्याचा भाव काय आहे काही त्या लक्षात आला नाही. परंतु काही ठिकाणी एकाच शब्दाचा जो अर्थ असतो त्या चरणातच अर्थ आलेला असतो आणि क्षेम शब्दाचा आलिंगन असा अर्थ होतो. माऊलींच्या अभंगामध्ये सुद्धा क्षेमा लागी जेव उतावीळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहू. म्हणून क्षेमा लागी म्हणजे आलिंगनासाठी माझ्या बाह्या उतावीळ आहेत. म्हणून हे भगवंता मला तुला आलिंगन देण्याची इच्छा आहे. वेळोवेळा दे क्षेम आलिंगन, तू मला आलिंगन दे. आणि करी अवलोकन कृपादृष्टी, माझ्यावर कृपादृष्टीने तू अवलोकन कर. अर्थात माझ्यावर नेत्र कृपा असावी, आलिंगन कृपा ही तुझी असावी. अशा प्रकारची प्रार्थना भगवंताला तुकोबाराय करतात. त्यानंतर तृतीय चरणामध्ये म्हणतात की प्रक्षाळू दे पाय बैस माझ घरी, चित्त स्थिर करी पांडुरंगा, मला तुझे पाय प्रक्षाळू दे. अर्थात प्रक्षालन म्हणजे तुझ्या चरणाचं प्रक्षालन, तुझे पाय मला धुण्याची संधी मिळावी. प्रक्षाळू दे पाय माझ घरी बैस, माझं जे काही अत्यंत अंतर्गृह आहे, माझ घर आहे, त्या माझ घरामध्ये त्या बस. अत्यंत अंतरंग गृह कोणतं आहे तर अंतःकरण हे सर्वात आतलं घर आहे. त्या आतल्या घरामध्ये तू वास्तव्य कर. प्रक्षाळू दे पाय बैस माझ घरी, चित्त स्थिर करी पांडुरंगा. आणि चित्त स्थिर करी, हे पांडुरंगा चित्त स्थिर कर. आता भगवंताला तुकोबाराय म्हणतात चित्त स्थिर कर. नेमकं तुझं चित्त स्थिर कर का माझं चित्त स्थिर कर. तर महापुरुषांनी दोन्ही अर्थ केलेले आहे की तू माझ्या अंतःकरणामध्ये येऊन वास्तव्य कर आणि चित्त स्थिर कर. आता परमात्म्याला म्हणतात की तुझं चित्त स्थिर कर. वास्तविक व्हायला तर परमात्मा हा स्थिरच आहे, तुझं विन काही स्थिर राही ऐसे नाही. मग पुन्हा त्या परमात्म्याला चित्त स्थिर कर असं का म्हणतात तर चित्त स्थिर कर म्हणजे तू माझ्यापासून दूर जाऊ नको, माझ्या जवळच राहा असा भाव दिसतो. आणि जर समजा चित्त स्थिर कर म्हणजे तू माझ्या अंतःकरणामध्ये ये आणि माझं चित्त स्थिर कर हा अर्थ तर लागतोच. म्हणून चित्त स्थिर करी पांडुरंगा, हे पांडुरंगा चित्त स्थिर कर.
आहे त्या संचिते करवीन भोजन, काय न जेवण करीसी आता. आता तू माझ्या घरामध्ये आलेला आहे, माझ्याजवळ आलेला आहे, मग आता तुला मी भोजन करवीन. पण भोजन करवीन जर तुला वाटत असेल तर आता वाटत असेल की आता मला चांगलं पंचपक्वान्नाचं भोजन मिळेल, तसं मात्र काही तशी इच्छाही करू नको. माझ्याकडे जी सामुग्री आहे, जे काही आहे भांडवल, त्या सामुग्रीने तुला मी भोजन करवीन. त्या आहे त्या संचिते जी साहित्य सामुग्री आहे, शिदा आहे, त्यानेच मी तुला भोजन करवीन, खाऊ घालीन. काय न जेवण करीसी आता. आता तू जेवण करणार नाही, तू जेवण करणार नाही कमी केल्यानंतर, अर्थात तुला जेवण हे करावंच लागेल. माझ्याकडे जी सामुग्री आहे त्या सामुग्रीने भोजन करून तुला भोजन करावंच लागेल. काय न जेवण करीसी आता. जेवण म्हणजे जेवण करणार नाही का तू, अर्थात करणारच. करुणा करे नाही कळव दिले वर्म, दुरी होता भ्रम कोण वारी. आता या चरणामध्ये महाराज म्हणतात की करुणा करे, त्या परमात्म्याला करुणाकर हे या नामाने संबोधितात. आणि तू करुणाकर आहे, करुणेचा समुद्र आहे, करुणेचा आकर म्हणजे खाणी. देवा तू कृपा करुणा सिंधू, कृपेचा समुद्र आणि करुणेचा समुद्र परमात्मा तू आहे. इथं आकर शब्दाचा अर्थ खाणी असा होतो. खाणी शब्दामध्ये म्हणजे खाणीमध्ये कितीही आपण जे काही सामुग्री आहे काढली तरी पण जिचा कधीही संपत नाही, तिला खाणी असं म्हणतात. तसं तुझ्या ठिकाणी जी करुणा आहे ती अपार आहे, तिला मर्यादा नाही. देशाचे कालाची मर्यादा तुझ्या कृपेला नाही. करुणाकर आहे तू आणि करुणा करे वर्म कळो दिले नाही. जर समजा तुझ्या प्राप्तीचं वर्म किंवा तुझ्या निरुपाधिक स्वरूपाचं जे काही वर्म आहे, जर आम्हा भक्तांना जर तू कळवलं नाही, त्याचं ज्ञान होऊ दिलं नाही आणि त्या निरुपाधिक स्वरूपाचं जे काही वर्म आहे ते कळू न देता जर तू दुरी होता, भ्रम कोण वारी. मग आमच्या भ्रमाची निवृत्ती कोण करणार. अर्थात आम्हाला जो काही भ्रम झालेला आहे त्या भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी तुझ्याशिवाय, तू करुणा केल्याशिवाय, कृपा केल्याशिवाय दुसरा कोणीही ह्या भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी समर्थ नाही. म्हणून तुकोबाराय या चरणातून भगवंताला प्रार्थना करतात की मला जो काही माया किंवा मायाकारी हाच भ्रम आहे, हा जो काही अनात्म पदार्थांच्या तावडीतून किंवा या भ्रमातून सोडवण्यासाठी तू कृपा केल्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की माझ्यावर कृपा कर, करुणा कर आणि ह्या माया कार्यातून माझी सुटका कर. दुरी होता भ्रम कोण वारी. किंवा भ्रम शब्दाचा अर्थ विचारसागरमध्ये अध्यास शब्द आलेला आहे आणि अध्यास शब्दाचा अर्थ काय सांगितलं. अध्यास म्हणजे भ्रम. आता इथं भ्रम शब्द आला, मग इथं भ्रम शब्दाचा अर्थ काय करायचा, अध्यास करायचा. म्हणून इथं दुरी होता भ्रम कोणवारी म्हणजे माझ्या अध्यासाची निवृत्ती आपण करावी. तुझ्याशिवाय या अध्यासाची भ्रमाची निवृत्ती कोणीही करू शकत नाही. तुका म्हणे आता आवडीच्या सत्ता, बोलिलो अनंता करवीन ते. हे परमात्मन, आता मी जे काही बोललो तुझ्यावर अधिकार गाजवला, माझ्या घरी ये, माझ्या अंतकरणामध्ये वास्तव्य कर. हे जे सर्व तुला बोललो अधिकारवाणीने, हे मी कसं बोललो तर आवडीच्या सत्ता म्हणजे आवडीने, प्रेमाने मी तुला बोललेलो आहे. आणि बोलिलो अनंत करविनते. आता मी जे काही बोललो त्या बोलल्याप्रमाणे मी करवीनच. तुला माझ्या अंतकरणरूपी घरामध्ये यावंच लागेल. मला तुझे चरण प्रक्षालन करावेच लागेल किंवा मी करीनच. मी जे काही बोललो त्याप्रमाणे निश्चित करील. अशा प्रकारचे भगवंताशी संवाद तुकोबारा करतात. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की हा जो काही परमात्मा आहे आपल्या मनामध्ये आला, याची खूण काय, याचं लक्षण काय, किंवा आपल्या अंतकरणामध्ये परमात्मा आहे किंवा नाही, ह्याचं जे काही गमक आहे, वर्म आहे, लक्षण आहे, ते कसं जाणायचं. या पुढच्या अभंगातून महाराज म्हणतात. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडेचिरा संसारासी. देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे राहो निधी. देवाची ते खूण गुंतो निधी आशा, ममतेच्या पाशा शिवो निधी. देवाची ते खूण करावे तोंडाळ, आणिक सकळ जग हरी. देवाची ते खूण झाला ज्यासी संग, त्याचा झाला भंग मनुष्यपणा. देवाची ते खूण गुंतो निधी वाचा, लागो असत्याचा मळ निधी. पहा देवी तिची बळकाविले स्थळ, तुक्यापे सकळ चिन्हे त्याची.
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसारासी. महाराज म्हणतात की देवाची जी काही खूण आहे किंवा त्याचं चिन्ह आहे, लक्षण आहे, हे लक्षण काय आहे? ज्याच्या घराला म्हणजे ज्याच्या देहरूपी घराला, अंतकरणरूपी घरामध्ये परमात्मा आला आहे, त्याची खूण काय आहे, लक्षण काय आहे? तर त्याचे पडे चिरा संसारासी, त्याचे संसारासी चिरा पडे, त्याच्या संसारावर काय पडतो? चिरा पडतो. हा जो काही संसार शब्दाचा अर्थ आपण नेहमी ऐकत आलात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरण, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, यालाच संसार असं म्हटलेलं आहे. आणि या संसारावर चिरा पडतो. चिरा पडणे हा वाक्प्रचार आहे. किंवा जो काही कापलेला चिरीव असा जो काही दगड असतो, मोठा असतो, पूर्वी हे दगड दिसून यायचे. किंवा असं जो काही आपले क्षेत्र असेल, मोठा गट असेल जमिनीचा, तर त्या जमिनीचा जो काही गट आहे तो दाखवण्यासाठी असं मोठा दगड रवलेला असायचा, चिरीव असायचा, त्याला चिरा म्हणतात. आणि तो मोठा असतो. जर तो चिरा पडला पायावर तर आपला पायसुद्धा म्हणजे खूप इजा होऊ शकते. त्याप्रमाणे या संसारावर तो चिरा पडतो, म्हणजे संसाराचा अत्यंत अभाव होऊन जातो. संसार हा त्याच्या दृष्टीने राहतच नाही, तो नाहीसा होतो, त्या संसाराचा बाध होतो. त्याच्या संसाराशी चिरा पडे म्हणजे जन्म मरणरूप संसारावर चिरा पडतो, त्या संसाराची निवृत्ती होते. देवाची ते खूण करावे वाटोळे आपणा वेगळे राहोनिधी. आता पुन्हा देवाचं लक्षण किंवा आपल्या अंतकरणामध्ये आलेलं हे कसं जाणावं? तर देवाची ते खूण वाटोळे करावे. तो देव काय करतो? वाटोळं करतो, म्हणजे त्या सर्व नाश करतो. किंवा सर्व नाश करतो म्हणजे कशाचा नाश करतो? तर अविद्या, अज्ञानाचा तो परमात्मा नाश करतो अंतकरणात आल्यानंतर. काम, अंतकरणात जे काही अनात्म पदार्थांविषयी आपल्या जी काही कामना आहे त्या कामनेचा तो नाश करतो. आणि जे काही कर्म आहे, कारण केले कर्म झाले त्याचे भोग आले, किंवा कर्म शिल्लक असेल तर पुढं जन्माला यावं लागतं. परंतु हा परमात्मा अविद्या, काम आणि कर्म ही जी काही आपल्या संसाराची, जन्ममरणाची संसाराची सामुग्री आहे, या सामुग्रीचा तो परमात्मा नाश करतो, वाटोळे करतो, म्हणजे या सर्व सामुग्रीचा नाश करतो, संसाराला कारण असणाऱ्या सामुग्रीचा. देवाची ते खूण करावे वाटोळे आपणा वेगळे राहोनिधी. मग ह्या अज्ञानाचाच नाश झाला, तर अज्ञानामुळे जो भेद प्रतीतीला येत होता, आता तो भेद तरी राहिला का? अज्ञान कार्य असणारा भेद, कारणाचा नाश झाला की कार्याचा आपोआप नाश होऊन जातो. कारणनाशात कार्यनाश हा. मग अज्ञानाचा नाश झाल्यामुळे अज्ञान कार्य भेदाची सुद्धा आमच्या दृष्टीला आता प्रतीती येत नाही. आणि तो परमात्मा, त्या परमात्म्याने आमच्या अज्ञानावर घाव घातल्यामुळे, अज्ञानाचा नाश केल्यामुळे आता आम्ही त्या परमात्म्याशी एकरूप झालेलो आहोत, समरस झालो. आपणा वेगळे राहोनिधी. तो परमात्मा आम्हाला त्याच्यापासून वेगळं राहू देत नाही, भिन्न रूपाने राहू देत नाही. देवाची ते खूण गुंतोनिधी आशा ममतेच्या पाशा शिवोनिधी. पुन्हा देवाची तिसरी खूण, तिसरं लक्षण काय आहे? जेव्हा आपल्या अंतकरणात परमात्मा येतो तेव्हा तो आशारूपी पाशामध्ये त्या आपल्या अनन्य भक्ताला गुंतू देत नाही, अडकू देत नाही. त्याच्या अंतकरणामध्ये आशा ही राहत नाही. आशेचं वर्णन एका श्लोकातून केलेलं आहे की आशा नाम काचित शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशेचं असं सामर्थ्य आहे की ही जी काही आशा आहे, ही ज्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये आशा उत्पन्न झाली, तो एका ठिकाणी शांत राहत नाही, तो सारखा धावत राहतो. आणि या आशा नामकाचित शृंखला ययाबद्धा, ज्या आशेने बांधला असता, आशारूपी विडी ज्याच्या पायाला हाताला बांधली असता, तो धावतो सारखा. प्रधावंती, प्रकर्षेण धावंती, तो थांबतच नाही. आणि मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत, जे मुक्त आहे, आशारूपी विडीच्या पाशातून जे मुक्त आहे, ते मात्र पंगुवत, पांगळ्याप्रमाणे एका ठिकाणी शांत बसून राहतात. अर्थात ते कुठेही नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान, आपल्या स्वस्थ राहतात, ते स्वरूप महिमेमध्ये राहतात, बाहेर धाव घेत नाही. देवाची ते खूण गुंतोनिधी आशा ममतेच्या पाशा शिवोनिधी. आणि हा परमात्मा अंतकरणात आल्यानंतर
तो जो भक्त असेल तो ममतेच्या पाशा म्हणजे तो परमात्मा त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये देहादी पुत्र दारादी अनात्म पदार्थांविषयी ममत्व राहू देत नाही. अर्थात ते जरी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री जानपा धात्री ज्ञानासी गा, म्हणजे दारा म्हणजे पत्नी असेल, गृह घर पुत्र असतील यांच्याविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये मैत्री म्हणजे ते त्याला पुत्र पत्नी घर नसतं असं नाही, असतं, परंतु त्याविषयी त्याच्या अंतकरणामध्ये राग नसतो, आसक्ती नसते. म्हणून इथं महाराज म्हणतात की ममतेच्या पाशा शिवोनिधी, ममत्व हे माझं आहे अशी त्याची भावना किंवा असा त्याचा अभिमान त्या अनात्म पदार्थांविषयी त्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा उत्पन्न होऊ देत नाही. म्हणजे ममता हा सुद्धा पाश आहे. पाश म्हणजे बंधन, अर्थात ममतेच्या बंधनालाही तो स्पर्श करत नाही. हीच देवाची खूण आहे. देवाची ते खूण करावे तोंडाळ आणिक सकळ जगहरी. पुन्हा आणखीन दुसरं लक्षण सांगतात, देवाची खूण काय आहे, लक्षण काय आहे, तर तोंडाळ करावे. त्या भक्ताला तोंडाळ करतो म्हणजे तो अध्यात्मशास्त्राचा उत्कृष्ट वक्ता म्हणजे केवळ बोलण्यापुरतं असा नाही, तर अनुभूतीने संपन्न अशा प्रकारचा तो परमात्मा त्याला तोंडाळ करतो. म्हणजे तोंडाळ करणं म्हणजे मी ब्रह्म आहे आणि केवळ मी ब्रह्म आहे असं वृत्त्यात्मक ज्ञानच त्याच्या ठिकाणी राहतं असं नाही, तर ते ज्ञानसुद्धा निवृत्त होऊन सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. वृत्ती ज्ञानाहूनही तो वेगळा होऊन केवळ स्वरूप महिमेमध्ये स्थिर राहतो. अशा प्रकारची ही खूण आहे देवाची. तोंडाळ करावे आणिक सकळ किंवा तोंडाळ करावे म्हणजे अनुभूतीने ब्रह्मज्ञानाने संपन्न होऊन तो अध्यात्मज्ञानाचा आत्मविषयक ज्ञानाचा इतरांना आपल्या समोर येणाऱ्या ज्या भक्तगणांना शिष्यगणांना उपदेश करून त्यांनासुद्धा तो ब्रह्मरूप करतो. आणि त्या म्हणजे हे तोंडाळ करणं आहे. केवळ तोंडाळ करणं म्हणजे अनुभूती विरहित बोलणं हे तोंडाळ करणं नाही. करावे तोंडाळ आणिक सकळ जगहरी. आणि देवाची खूण लक्षण काय आहे, तर तो भक्त काय करतो, तर ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये देव आला त्याची स्थिती काय असते, आणिक सकळ जगहरी, त्याच्या दृष्टीने संपूर्ण जे काही जग आहे हरी म्हणजे हरिस्वरूपच त्याला संपूर्ण जग दिसतं. जग भिन्न रूपाने आपल्याहून परमात्म्याहून भिन्न न वाढता जग हे परमात्मरूपच आहे. हरिरेव जगत जगदेव हरिही हरितो जगतो नहि व भिन्न वपुः. हरिरेव जगत हे जे काही जगत हे हरिस्वरूपच आहे. जगत हरिस्वरूपच कसं आहे, कारण आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर ही अधिष्ठान रूपच असते. या प्रक्रियेनुसार पाहिलं तर हरिरेव जगत हे हरीच आहे, त्याला स्वतंत्र सत्ता नसते आद्यस्थ पदार्थाला. म्हणून आणिक सकळ जग हरी हे संपूर्ण जगत हरिस्वरूपच त्याला दिसतं. देवाची ती खूण झाला ज्यासी संग त्याचा झाला भंग मनुष्यपणा. पुन्हा देवाची खूण किंवा त्याचं लक्षण आणखीन सांगतात महाराज, ज्यासी संग ज्या भक्ताला अनन्य भक्ताला देवाचा संग झाला आत्मत्वाने, ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्म्याचा संग झाला म्हणजे जे सामान्य चैतन्य आहे ते सामान्य चैतन्यच विशेष रूपाने ज्याच्या अंतकरणामध्ये अभिव्यक्त झालेला आहे प्रगट झालेला आहे, हाच त्याचा परमात्म्याचा संग. असा संग झाला असता त्याचा झाला भंग मनुष्यपणा, त्याचा मनुष्यपणा भंग झाला. त्याच्या ठिकाणी जे काही अज्ञान कालामध्ये मी मनुष्य आहे, मी कृश आहे, स्थूल आहे अशा प्रकारे तो देहधर्माचा आरोप आत्म्यावर करत होता, हा जो काही आरोप आहे तो निवृत्त होऊन जातो आणि मी चिदानंद रूप शिवोहम या बोधाने तो संपन्न होतो. नाहम मनुष्यो न च देव यक्षो, मी देव नाही मनुष्य नाही, म्हणजे जे काही औपाधिक असणारे जे काही स्वरूप आहे ते माझं नाही, निरुपाधिक हे माझं वास्तव स्वरूप आहे. अर्थात मनुष्यत्व ही जे काही मनुष्यपणा आहे त्या मनुष्यपणाचा देखील भंग झाला, त्याचा झाला भंग मनुष्यपणा. देवाची ती खूण गुंतो निधी वाचा लागो असत्याचा मळनिधी. आणखीन महाराज देवाच्या प्राप्तीचं खूण लक्षण सांगतात की वाचा गुंतो निधी, अर्थात त्या भक्ताची वाचा इतर प्रपंचाचं वर्णन करण्यामध्ये अडकत नाही. म्हणजे इतर जे काही अनात्म भगवंताशिवाय महाराज म्हणतात की नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी, माझ्याजवळ आलात तर प्रपंचासंबंधी माझ्याशी बोलू नका, अशी महाराज इतर जे काही आपल्याजवळ येणाऱ्या लोकांना
प्रार्थना किंवा सांगतात. मग असा जो काही भक्त आहे त्या का मग अशी जी काही स्थिती आहे असं का बोलतात, याचं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये देव आलेला आहे. म्हणून गुंतोनी देवाच्या अर्थात प्रपंचाचं वर्णन करण्यामध्ये त्याच्या वाचेला तो भगवंत गुंतू देत नाही, अडकू देत नाही. आणि त्या भक्ताच्या वाचेला असत्याचा मळ लागू नये दे. असत्याचा मळसुद्धा मालिन्यही त्या वाचेला लागत नाही. तो कधीही असत्य बोलत नाही, तो सत्यच बोलतो. सत्य म्हणजे जो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे त्याला सोडून त्या वाणीने इतर तो काहीही अनात्म पदार्थांसंबंधी विलाप किंवा प्रलाप करत नाही. लागो असत्याचा मळ नेदी. पहा देवी तिची बळकाविले स्थळ, तुक्यापे सकळ चिन्ही त्याचे. आता इथं 6 चरणापर्यंत महाराजांनी ही सर्व देवाच्या प्राप्तीची किंवा देव आपल्या अंतःकरणात आला की नाही याची चिन्ह सांगितली. मग आता महाराजांना विचारलं की हे जे काही आहे तुमच्या ठिकाणी लक्षणं आहे किंवा नाही. तर महाराज म्हणतात की माझ्या ठिकाणी ही सर्व लक्षणं आहेच, कारण ही जी काही खूण आहे लक्षणं आहे माझ्या ठिकाणी सर्व दिसून येतात. पहा देवी तेची बळकाविले, पहा देवी तेची स्थळ बळकाविले आणि देवाने तेच स्थळ बळकावलं आहे. जबरदस्तीने ते हस्तगत केलं आहे. अर्थात माझ्याही अंतःकरणामध्ये तो परमात्मा आलेला आहे आणि तुक्यापे सकळ चिन्हे त्याचे. मग माझ्या अंतःकरणामध्ये आलेला आहे म्हणजे माझ्याजवळसुद्धा ही सर्व चिन्ह ही लक्षणं आहे. म्हणून माझ्याही अंतःकरणामध्ये तो परमात्मा विशेष रूपाने अभिव्यक्त झालेला आहे, प्रगट झालेला आहे. असा या अभंगातून अभंगाचं निरूपण सामान्य रूपाने केलं. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की अनंताचे मुखी होसील गाईला, अमूप विठ्ठला दास तुम्हा. माझे कोठी आले होईल विचारा, तरीच अभेरा योग्य झालो. सर्व काळ तुम्ही असाजी संपन्न, चतुरा नारायण शिरोमणी. तुका म्हणे असे कलियुगीचे जीव, तरी नये किंव बहुपापी. आता या अभंगातून महाराजांनी जी काही म्हणजे माझ्या भगवंताला अनंताचे मुखी होसील गायला, अमूप विठ्ठला दास तुम्हा. भगवंताला म्हणतात की हे भगवंता तुझे दास एक नाही तर अनंत दास आहे तुझे. अनंताचे मुखी अनंत भक्त आहे तुझे आणि अनंत भक्त तुझी कीर्ती गायन करत असतात. अनंताचे मुखी होसील गायला, अनंत अशा भक्तांच्या मुखाने तुझ्या कीर्तीचं गान केलं जातं. आणि अमूप विठ्ठला दास तुम्हा, हे विठ्ठला तुम्हा अमूप दास, तुम्हाला जे काही दास आहे ते एक नाही दोन नाही तर असंख्य अगणित असे तुमचे दास आहे. मग असे अनंत अमूप दास आहे आणि ते सर्व दास तुझे कीर्ती वर्णन करतात. मग त्या अमूप असणाऱ्या असंख्य असणाऱ्या दासांच्या पाठीमागे त्यांचं रक्षण करण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ त्यांना तुझं काही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं पान करविण्यासाठी त्यांच्याकडे तू जातोस. त्यामुळे माझ्याकडे तुला वेळ आहे किंवा नाही, येईल का नाही अशी मला शंका वाटते. अनंताचे मुखी होसील गायला, अमूप विठ्ठला दास तुम्हा. माझे कोठे आले होईल विचारा, तरीच अभेरा योग्य झालो. मग भगवंताला तुकोबारे म्हणतात की असे अनंत भक्त तुला असल्यामुळे माझे कोठे आले होईल विचार, म्हणजे मी कुठं आलो किंवा माझ्या संबंधी तुझ्या मनामध्ये विचार उत्पन्न होईल किंवा हा तुकाराम माझा भक्त आहे, याला भेट दिली पाहिजे, याला दर्शन दिलं पाहिजे असा विचार उत्पन्न होईल का नाही, अशा माझ्या मनामध्ये संदेह निर्माण झालेला आहे. माझे कोठे आले अर्थात माझ्याविषयी तुझ्या अंतःकरणामध्ये विचार येईल किंवा नाही ही म्हणजे असा संदेह निर्माण झाला. माझे कोठे आले होईल विचारा, तरीच अभेरा योग्य झालो. म्हणजे असे अनंत भक्त आणि त्यांच्या पाठीमागे त्या भक्तांच्या जवळ तुझं वास्तव्य असल्यामुळे माझा मात्र तुझ्याकडून काय होतो, अभेर होतो. माझ्याजवळ तू येत नाही तरीच अभेरा, म्हणूनच अभेरा योग्य झालो. अर्थात माझा अनादर होत आहे तुझ्याकडून, याचं कारण तू त्या भक्तांकडे जात आहे आणि मला दर्शन मात्र देत नाही. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात की सर्व काळ तुम्ही असाजी संपन्न, चतुरा नारायण शिरोमणी. आता परमात्म्याला महाराज म्हणतात की तुम्ही कशा संपन्न आहात. संपन्न म्हणजे समर्थ, आणि आपली जी काही संपन्नता आहे ती सर्व काळ आहे. म्हणजे त्या संपन्नतेला समर्थतेला देशाची कालाची वस्तूची मर्यादा नाही.
सामान्य अज्ञानी जीवाची जी काही संपन्नता आहे, समर्थता आहे, तिला देशाची मर्यादा आहे, कालाची आणि वस्तूची मर्यादा आहे. पण परमात्मा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिसंपन्न असल्यामुळे देश काल वस्तूची मर्यादा त्या परमात्म्याच्या समर्थतेला नाही. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्महे जाणवणी शरण आलो. म्हणजे परमात्मा समर्थ आहे, माझे सर्व काळ तुम्ही असाजी संपन्न. आणि पुढे म्हणतात की चतुरा नारायण शिरोमणी, तू शिरोमणी आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. शिरोमणी म्हणजे आपलं शिर म्हणजे मस्तक, आणि त्या मस्तकावर मुकुट असतो आणि त्याच्यावर जो मणी आहे म्हणजे शिरोधार्य, ज्याला उत्तम अंगावर मुकुटावर धारण केलं जातं, असा श्रेष्ठ असा तू आहे. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, असं परमात्म्याचं महाराज वर्णन करतात. तू शिरोमणी श्रेष्ठ आहे आणि चतुर आहे. आणि दुसरं नाव देतात नारायण. नारायण शब्दाचा अर्थ, नार शब्दाचा अर्थ पाणी असा होतो, आणि अयन म्हणजे स्थान, अर्थात तुझं क्षीर समुद्रामध्ये वास्तव्य आहे म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. आणि दुसरा एकनाथी भागवतामध्ये की नारायण शब्दाचा अर्थ नरांचं, मनुष्यांचं अविनाश असं विश्रांतीचं जे स्थान आहे, अर्थात नारायण शब्दाचा अर्थ अधिष्ठान असा पण केलेला आहे नाथ महाराजांनी. म्हणून इथं नारायण म्हणजे तुम्ही नारायण आहात. नारायण आहात म्हणजे सर्व जगताचं अधिष्ठान आहात, आणि अधिष्ठान असल्यामुळे तुम्ही सर्वत्र व्यापक आहे. सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये, सर्व वस्तूमध्ये तुमची व्यापकता आहे, तुमचा अन्वय आहे. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने संपन्न आहात, समर्थ आहात. आणि महाराज म्हणतात की तुम्ही समर्थ आहात कारण सर्व जगाचं अधिष्ठान आहात, आणि माझ्याही ठिकाणी जर ती संपन्नता, समर्थता यावी असं वाटत असेल तर ज्या वेळेस तुम्ही तुमची जी काही विशेष रूपाने म्हणजे तुमच्या सच्चिदानंद घन ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने विशेष रूपाने ज्ञान होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मलाही संपन्नता, समर्थता प्राप्त होईल. म्हणून इथं तुकोबारायांनी जो काही नारायण शब्दाचा प्रयोग केला तो अर्थवाही वाढतो. बऱ्याच ठिकाणी अभंगामध्ये आपण चिंतन करू शकतो की असं की एखादं नाव आलं की त्या अभंगामध्ये त्याच नावाचा प्रयोग का केला, तर इथं नारायण शब्दाचा प्रयोग केला. म्हणजे नारायण म्हणजे सर्वांचं अधिष्ठान, आणि सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळे आपण संपन्न आहात, समर्थ आहात, आणि माझ्याही ठिकाणी ती संपन्नता, समर्थता यावी असं वाटत असेल तर मलाही तुमच्या अधिष्ठानामध्ये समरस करून घेतलं पाहिजे. म्हणून आपण इथं महाराजांनी नारायण शब्दाचा प्रयोग केला असावा. चतुरा नारायण शिरोमणी, तुका म्हणे असे कलियुगीचे जीव, तरी नये किंवा बहुपापी. आता परमात्म्याला महाराज परमात्म्याला म्हणतात की हे भगवान, कलियुगीचे जीव बहुपापी, हे जे काही कलियुगातील जीव फार पापी आहे, अत्यंत पापिष्ठ आहे. म्हणून तरी नये किव, आणि हे सर्व जीव पापी असल्यामुळे, कलियुगातील जीव पापी असल्यामुळे आपल्याला त्यांची कीव मात्र येत नाही. अर्थात परमात्मा हा तिथं परमात्मा राहत नाही. अर्जुनानेही भगवद्गीतेमध्ये पाप असतं त्या ठिकाणी तू वास करत नाही, नाही, कारण कुळहरणी पातके अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणिके देखावासी. अर्थात पाप असेल त्या ठिकाणी परमात्मा राहत नाही. म्हणून इथंही महाराज म्हणतात की तुका म्हणे कलियुगीचे जीव बहुपापी असे तरी नये किंव, म्हणजे पुष्कळ पाप किंवा पापाचं प्राबल्य त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे, त्या पापाचा द्वेषी तू असल्यामुळे त्या जीवांची करुणा किंवा त्या जीवांविषयी दया तुला मात्र येत नाही. अर्थात ज्यांच्या ठिकाणी पाप आहे त्यांचा तू द्वेष करतो, त्यांची दया येत नाही. परंतु ज्यांचं पुण्य आहे, शुद्ध पुण्य आहे, त्यांचे मात्र दया तुला निश्चितच येते. तुका म्हणे असे कलियुगीचे जीव, तरी नये किंवा बहुपापी. आणि मी सुद्धा या कलियुगामध्येच जन्माला आल्यामुळे माझीही तुला दया येत नसावी असंच मलाही असं वाटतं, असं महाराज म्हणतात. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की न करावी चिंता, भय न धरावे सर्वथा, दासास आहे नारायण होय रक्षिता आपण, न लगे परिहार काही योजावे उत्तर, न धरावी शंका नये बोलो म्हणे तुका. न करावी चिंता, भय न धरावे सर्वथा. महाराज म्हणतात की आता चिंता करू नये.
चिंता करू नये आणि सर्वथा भय न धरावे. सर्वथा चिंता न करावी, सर्वथा भय न धरावे. चिंता सर्व प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये नसावी आणि भयही नसावं. कारण चिंतेविषयी सांगतात की चिंता ही चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेण विशेषता. फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही निर्जीव जे काही देह आहे त्याला जाळते आणि चिंता ही सजीव असणाऱ्या देहाला जाळते. म्हणून याची काही चिंता आहे ती चिंता अंतःकरणामध्ये नसावी आणि भयसुद्धा नसावं. भय न धरावे सर्वथा. भय अंतःकरणामध्ये नसावं. महाराजांनी या अभंगातून शरणागती केली आहे आणि शरणागती केली, परंतु आढळ एक साधक आहे. त्या साधकाच्या भूमिकेतून महाराज बोलत असताना त्या साधकाने भगवंताला शरणागती केली आहे, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये आढळ अशा प्रकारची श्रद्धा नाही, श्रद्धा संपन्न तो नाही. त्याच्या भूमिकेतून महाराज म्हणतात की हे साधका, जर तू भगवंताची शरणागती केली आहे, परंतु जर तू अन्न वस्त्र चिंता या अन्न वस्त्र निवार यांची चिंता करत असेल तर मग ती मात्र तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही. म्हणून न करावी चिंता, भय न धरावी सर्वथा. दासास आहे नारायण होय रक्षिता आपण. जर तू भगवंताचा दास म्हणून घेत असेल तर मग त्या दासास आहे नारायण. नारायण हा दासास आहे. तो जो काही नारायण परमात्मा आहे तो दासाचं संरक्षण करतो, दासाला सहाय्य करतो. हो आपण रक्षिता होय आणि स्वतःहून तो आपण रक्षण करतो. कोणाच्या माध्यमातून कोणाला पाठवतो नंतर रक्षण करतो असं नाही, तर स्वतः तो परमात्मा त्या आपल्या दासाचं रक्षण करत असतो. होय रक्षिता आपण. न लगे परिहार काही योजावे उत्तर. आणि तू भगवंताचा दास म्हणून घेतो, भक्त म्हणून घेतो, तर मग त्या परमात्म्याला आता मला काही कमी आहे, मला काहीतरी पाठव हे सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कारण हा परमात्मा न सांगता कळे अंतरीचे गुज किंवा न सांगता तुम्हा कळो येते, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. त्याच्याजवळ परिहार किंवा खुलासा काही स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. न लगे परिहार काही योजावे उत्तर. काही उत्तर म्हणजे शब्दांची योजना करून जुळवाजुळव करून मला आपण काहीतरी पुरवावं अशा प्रकारची प्रार्थना करण्याची सुद्धा परमात्म्याजवळ अशा प्रकारची प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही. न धरावी शंका नये बोलो म्हणे तुका. आणि शेवटी महाराज म्हणतात की अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची शंका म्हणजे संदेह किंवा अविश्वास त्या परमात्म्याविषयी, हा परमात्मा माझं संरक्षण करेल किंवा नाही, अशा प्रकारचा अविश्वास अंतःकरणात बाळगू नये. आणि नये बोलो म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतात की त्या परमात्म्याला काही बोलू पण नये. बोलू नये म्हणजे आपल्या देहाच्या संरक्षणाविषयी किंवा आपल्याला जे काही पाहिजे अन्न वस्त्र निवारा वगैरे जे काही संसारातील वस्तू पाहिजे असेल त्याविषयी परमात्म्याजवळ काही बोलू नये. त्या परमात्म्याचं फक्त चिंतन करावं. हीची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की भांडवल माझे लटिक्याचे गाठी, उदिमासी तुटी यावी हेची, कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे, भोवत आले भांडे गर्भवास, बहु खाणीचिया रंगलोसे रंगे, सुष्ट दुष्ट अंगे धरुनिया, बहुतांचे बहु पालटलो साळे, बहु आला काळे रंग अंगा, उकोलूनी नये दाविता अंतर, घडीचा पदर सारुनिया, तुका म्हणे आता करी गोळ्यासाठी, आपणा पालटी संगे देवा. आता या अभंगातून महाराज म्हणतात की भांडवल माझे लटिक्याचे गाठी, म्हणजे लटिक्याचे माझे गाठी, लटिक्याचे भांडवल माझे गाठी, माझ्या पदरी कोणतं भांडवल आहे तर लटिक्याचे, म्हणजे खोट्याचं भांडवल आहे. अर्थात जे भांडवल असल्यामुळे तू माझ्यापासून दूर जातो, माझ्याजवळ राहत नाही, अंतःकरणामध्ये वास्तव्य करत नाही. याचं कारण काय आहे तर लटिक्याचे भांडवल, खोटं भांडवल माझ्या ठिकाणी आहे. उदिमासी तुटी यावी हेची. उदिमासी म्हणजे परमार्थरूपी जो काही उदिम आहे, व्यापार आहे, त्या उदिमासी तुटी यावी हेची लटिक्याचे भांडवल, हेची माझी गाठी भांडवल, अशा प्रकारचं माझ्या गाठीला पदराला भांडवल आहे.
भांडवल माझे लटिक्याचे गाठी उदिमासी तुटी यावी हीची कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे भोवत आले भांडे गर्भवास. मग आता लटक खोट्याचं भांडवल माझ्या अंतकरणामध्ये असेल तर त्या खोट्याचं भांडवल असल्यामुळे तू माझ्या अंतकरणामध्ये राहू शकत नाही. मग कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे, कोण्या तोंडानं कैसी तुझी वाट तरी कशी पाहू, कारण माझ्या अंतकरणामध्ये खोटं असं भांडवल आहे. भोवत आले भांडे गर्भवास, आणि तू माझ्याजवळ न आल्यामुळे माझ्या भोवताली माझ्या सभोवती गर्भवास भांडे, म्हणजे हे गर्भवासाचे भांडे म्हणजे तमाशे चालूच आहे, गर्भवासाची निवृत्ती होत नाही. बहु खाणीचिया रंगलोसे रंगे सुष्ट दुष्ट अंगे धरून या. आणि माझी अवस्था कशी झाली आहे तर बहु खाणीचिया, पुष्कळ खाणी म्हणजे जे काही 4 खाणी आहे, अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज, हे जे काही 4 खाणी आहे, या अंडज म्हणजे अंड्यापासून उत्पन्न होणारे प्राणी जे काही पक्षी इत्यादी असतील, जारज म्हणजे जारापासून मनुष्य इत्यादी, आणि अंडज ज्वारज स्वेदज घामापासून उत्पन्न होणारे काही प्राणी आहे, आणि उद्भिज म्हणजे जमिनीचं भेदन करून उत्पन्न होणारे वृक्षादिक जे आहे ते उद्भिज त्यांना म्हणतात. अशी जे काही खाणी आहे, बहु खाणीची या रंगे रंगलोसे, अशा पुष्कळ खाणीमध्ये तुझं दर्शन न झाल्यामुळे एका योनीतून दुसऱ्या योनीत अशा 84 लक्ष योनीमध्ये माझी भ्रमंती झाली. बहु खाणीची या रंगे रंगलोसे, त्या रंगाने मी रंगून गेलो. आणि सुष्ट दुष्ट अंगे धरून या, मग त्या प्रत्येक खाणीमध्ये सुष्ट दुष्ट अंगे धरून या. बहु खाणीची या रंगे रंगलोसे, म्हणजे सुष्ट म्हणजे चांगली, दुष्ट म्हणजे वाईट, अशा प्रकारच्या जे काही देह अंगे म्हणजे शरीर आहे ती धारण करून या खाणीमध्ये मी रंगून गेलो. रंगून गेलो म्हणजे काय तर मी तद्रूप होऊन राहिलो. तद्रूप होऊन राहिलो म्हणजे त्या ज्या देहाला, ज्या योनीमध्ये ज्या देहाला प्राप्त झालो त्या देहाशी मी तादात्म्य करून राहिलो. हे देहच माझं काय आहे, स्वरूप आहे. या रूपाने मी त्या रंगून गेलो. रंगलोसे त्या रंगाने मी रंगून गेलो. त्यानंतर पुढे महाराज म्हणतात की बहुतांचे बहु पालटलो साळे बहु आला काळे रंग अंगा. बहुतांचे बहु साळे पालटलो म्हणजे पुष्कळांच्या, साळे शब्दाचा अर्थ जागा किंवा ठिकाण असा केलेला आहे. तर बहुतांचे म्हणजे आता अनेक योनीमध्ये अनेक या खाणीमध्ये फिरत असताना ती ठिकाणंही भिन्न भिन्न आहे. मग बहुतांचे बहु साळे पालटलो, पुष्कळांच्या पुष्कळ अशी जी काही ठिकाणं आहे, योनिरूपी ठिकाणं आहे किंवा 84 लक्ष योनिरूपी ठिकाणं किंवा ज्या खाणी आहे त्या ठिकाणी त्या जागेवर पालटलो म्हणजे माझ्यामध्ये बदल झाला. बदल झाला म्हणजे त्या देहाची, ज्या योनीमध्ये गेलो त्या देहाची आसक्ती किंवा त्या देहाचे गुणधर्म माझ्या अंतकरणावर जोडले, त्यांचे संस्कार माझ्या अंतकरणावर राहिले. बहुतांचे बहु पालटलो साळे बहु आला काळे रंग अंगा. आणि बहु काळे अंगा रंग आला म्हणजे पुष्कळ काळ अशा योनीमध्ये भटकंती केल्यामुळे अंगा रंग आला, अर्थात त्या देहाचा गुणधर्म किंवा त्या योनीचा संस्कार माझ्या अंतकरणामध्ये ते राहिले. बहु आला काळे रंग अंगा उकुलूनी नये दाविता अंतर घडीचा पदर सारुनिया. आता माझ्या अंतकरणामध्ये जे काही अनेक जन्मजन्मांतराचे त्या योनीचे देहाचे संस्कार जडलेले आहेत ते दाखवायचे म्हणले तर ते दाखवता सुद्धा येत नाही. ज्याप्रमाणे आपण दुकानात गेलो वस्त्र घेण्यासाठी, मग तो दुकानदाराने आपल्यासमोर वस्त्र ठेवल्यानंतर आपण काय करतो, लगेच घेत नाही, त्याची घडी उलगडतो, मध्ये कसं आहे पाहतो, फाटलेलं आहे की चांगलं आहे किंवा नाही याची परीक्षा करतो, नंतर ते वस्त्र घेतो. तसं मात्र घडीचा पदर सारून या म्हणजे जशी ती घडी किंवा वस्त्र घेत असताना तिचा पदर बाजूला करून आतला भाग पाहता येतो, तसं मात्र माझं जे काही अंतकरण आहे उकलूनी दाविता नाही, ते उलगडून दाखवता येत नाही. या पुष्कळ खाणीमध्ये फिरल्यामुळे ते काय संस्कारांनी माझं अंतकरण मलिन झालेलं आहे, भरलेलं आहे, हे मात्र दाखवता येत नाही. त्या घडीचा पदर सारून या वस्त्राच्या घडीप्रमाणे हे अंतकरण मात्र दाखवता येत नाही. तुका म्हणे आता करी गोळ्यासाठी आपणा पालटी संगी देवा. मग आता ह्या अनेक योनीमध्ये मी फिरत आलो, भटकंती करत आलो. मग आता माझी या योनीतून, या जन्ममरणातून, संसारातून आपण सुटका करावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतात की तुका म्हणे आता गोळ्यासाठी करी.
गोळ्यासाठी म्हणजे हा जो काही गोळा म्हणजे पिंड आहे, शरीर आहे, गोळ्यासाठी म्हणजे शरीराच्या मोबदल्यात मला तू आता काय ते दर्शन दे, म्हणजे मी तुला माझं काया वाचा मन ही अर्पण करतो गोळ्यासाठी शरीराच्या मोबदल्यात. आता आपणा संगे पालटी, हे देवा आपल्या संगतीने माझ्यामध्ये तू बदल कर, म्हणजे जे काही अनेक जन्मजन्मांतरामध्ये योनीमध्ये भटकंती करत आलो तिथले जे संस्कार आहे या सर्व संस्कारांचं प्रक्षालन तू करावं, बदल मात्र तू करावा, अशी प्रार्थना तुकोबाराय देवाला करतात. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत संगती न करावा वास, एखादे गुणदोष अंगा येती, मग तया दोषा नाही परिहार, होय अपहार सुकृताचा. तुका म्हणे नमस्कारावे दुरून, अंतरी धरून राहे रूप. आता या अभंगात महाराज म्हणतात की संत संगती वास न करावा, संतांच्या संगतीमध्ये वास्तव्य करू नये. एखादे गुणदोष अंगा येते, कारण त्यांच्या संगतीमध्ये राहिलं तर त्यांच्या ठिकाणी असणारे जे काही गुणदोष आहे ते आपल्या अंतकरणात येते, म्हणून त्यांची संगती करू नये. आता हे विधान पाहिलं तर जरा विरुद्ध वाटतं. इतर दुसऱ्या अभंगामध्ये पाहिलं तर महाराज स्वतः म्हणतात की संत संगती देई सर्व काळ, संत संगती देई तुझी चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हा जी भाव माझी या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. किंवा संत संगतीचं महात्म्य किती आहे, संत संगती झाली तरच ह्या जीवाचा जन्म मरणाच्या संसारातून उद्धार होऊ शकतो. मग जर संत संगती करूच नाही असं म्हटलं तर ते जीवाच्या उद्धाराला काही उपाय दुसरा नाही. मग संत संगती वास न करावा, संतांची संगती करू नये असं महाराज का म्हणतात, तर याचं कारण प्रत्येक अभंगाचा अधिकारी हा भिन्न भिन्न आहे. महाराजांच्या समोर जो अधिकारी आला त्या अधिकाराप्रमाणे महाराजांनी अभंगामध्ये उपदेश केलेले, अधिकार तैसा करू उपदेश, साहेब जे त्यास तेची द्यावे. मग महाराजांच्या समोर जो अधिकारी आलेला आहे तो संतांच्या विषयी ज्याच्या अंतकरणामध्ये आढळ अशा प्रकारची श्रद्धा नाही, विश्वास नाही, अशा साधकाला महाराज वर्णन करतात. म्हणजे त्या साधकाला उपदेश करतात, म्हणजे श्रद्धा आहे परंतु पूर्ण जेवढी पाहिजे तेवढी श्रद्धा नाही. जसं बाबा एक उदाहरण सांगत असतात की 10 फूट खड्डा आहे आणि 10 फूट खड्डा आहे, मग आता उडी मारायची आहे तर उडी किती गेली पाहिजे, कारण 10 फुटाच्या पुढे 10 फूट आणि किमान 1 इंच तरी पुढं उडी गेली पाहिजे, तरच तो खड्ड्यात पडणार नाही. जर 9 फूट आणि त्या 10 फुटापैकी 1 इंच जरी कमी पडली तर त्याला कुठं पडावं लागेल, खड्ड्यातच पडावं लागेल. म्हणजे त्या संतांच्या जवळ आल्यानंतर त्याच्या ठिकाणी म्हणजे परिपूर्ण म्हणजे श्रद्धा पाहिजे, आणि श्रद्धा नसेल तर त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी जे दोष आहे ते दोष दिसतील. वास्तविक पाहिलं तर संतांच्या ठिकाणी दोषसुद्धा नसतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, अवगुणही नाही दोषही नाही. मग त्यांच्या ठिकाणी याला दोषाचं दर्शन तरी कसं होतं, तर खरं त्यांच्या ठिकाणी दोष नाही परंतु याच्या अंतकरणामध्ये दोष असतात आणि त्या दोषांचा आरोप तो त्या संतांच्यावर करत असतो आणि याची हानी स्वतः मात्र तो करून घेतो. म्हणून अशा साधकाला महाराज उपदेश करतात की तू संत संगती करूच नको, संतापासून दूरच राहा आणि संत संगती न करावास. एखादे गुणदोष अंगा येते, एखादा गुणदोष तुझ्या अंगावर येईल, तुझ्या अंतकरणात येऊ शकतो, म्हणून तू राहू नको. आणि गुणदोष शब्दाचा अर्थ असा श्रवण केलेला आहे की गुणदोष एकत्र शब्द आला तर त्याचा दोष असाही अर्थ होतो. म्हणजे जसं दुकानात गेल्यानंतर आपण म्हणतो काही कमी जास्त करा, कमी जास्त करा म्हणजे भाव कमी जास्त करा म्हणजे कमी करा असंच भाव असतो, त्याचा अर्थ असतो. तसा इथं गुणदोष म्हणजे त्यांच्या अंतकरणात किंवा एखादा गुणदोष म्हणजे दोष येऊ शकतो, म्हणून त्यांच्या संगतीत वास्तव्य त्यांची संगती करू नये असं महाराज या अभंगात या प्रस्तुत चरणातून सांगतात. संत संगती न करावा वास, एखादे गुणदोष अंगा येती, मग तया दोषा नाही परिहार, होय अपहार सुकृताचा. मग त्या दोषाचा परिहार किंवा त्या दोषाची निवृत्ती निराकरण कशाने होऊ शकत नाही. जसं एखादं निषिद्ध कर्म आपल्याकडून घडलं असेल तर त्याला काहीतरी शास्त्र प्रायश्चित्त कर्म सांगतं. उदाहरणार्थ विचारसागरमध्ये आलेलं आहे की संन्यासी महात्म्याने द्रव्याला स्पर्श करू नये, आणि जर द्रव्याला स्पर्श केला तर 3 दिवस उपवास, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करावा, तरच त्याला काय होते, त्या
पापकर्मातून काय होते, मुक्ती होते. हे त्याला प्रायश्चित्त विधी सांगितला. परंतु तो सांगितला तिथे तेवढा, परंतु जो संत संगतीत राहून संतांचे दोष पाहतो, त्याला जो दोष घडतो त्या दोषाला परिहार नाही, त्याला प्रायश्चित्त नाही. म्हणून महाराज म्हणतात की मग तया दोषा नाही परिहार, म्हणजे त्या दोषाला परिहार नाही, त्याचं निराकरण होऊ शकत नाही. ते वज्रलेपासारखा दोष त्याच्या अंतकरणामध्ये तो राहतो. आणि होय अपहार सुकृताचा, त्याच्या ठिकाणी जे काही सुकृत म्हणजे पुण्य आहे त्या सुकृताची ही निवृत्ती होते, त्याचं अपहरण होतं. तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून राहे रूप. मग त्या साधकाला महाराज म्हणतात की संतांच्या संगतीत राहू नको, वास्तव्य करू नको. मग त्यांचा द्वेष करायचा का? त्यांचा द्वेषही करू नको, तर त्यांना दुरून नमस्कार कर, त्यांच्याजवळ वास्तव्य करू नको. अंतरी रूप धरून राहे, तुझ्या अंतकरणामध्ये मनामध्ये त्यांचं जे काही रूप आहे त्यांच्याविषयी आदर आहे, तो आदर तसाच असावा, परंतु फार जवळ राहू नको. कारण फार जवळ राहिला तर तुझ्या अंतकरणातील दोषांचं प्रतिबिंब, मूळ दोष तुझ्या ठिकाणी आहे परंतु तू त्यांच्या ठिकाणी आरोप करतो, तो होऊ नये म्हणून तू त्यांच्या ठिकाणी त्यांच्याजवळ वास्तव्य करू नको. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये आता संत संगतीचं महात्म्य इथून पुढे इथं सांगितलं की संत संगतीमध्ये वास्तव्य करू नये, परंतु याच्याच पुढे महाराज 2-3 अभंगातून संत संगतीचं महात्म्य सांगतात. जे ज्याचे जीवन तेची याचकासी दान, आता जाऊ सोजवित जेथे वसतील संत. होती झाली पोटे मागे उरली उच्चिष्टे, तुका म्हणे धाव पुढे खुंट येईल हाव. जे ज्याचे जीवन तेची याचकासी दान. आता संतांचा स्वभाव सांगतात, संतांचं वर्णन करतात की संतांच्या ठिकाणी आपपर भाव नसतो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारेखे नाही तेथे. त्यांच्या ठिकाणी आपण हा आपला आहे, हा परका आहे असा भेद मात्र नसतो. किंवा दुसरे एक प्रमाणे विषयी विरक्त जया नाही आपपर. आपपर भावाचा त्यांच्या अंतकरणाला स्पर्शही झालेला नसतो. म्हणून इथं महाराज म्हणतात की जे ज्याचे जेवण, ज्याचं जे जेवण आहे तेच याचकासी दान. आपल्या ठिकाणी आपण जे खातो, जे भोजन करतो तेच इतरांना देतात. अर्थात सेवितो हा रस वाटितो आणि का, म्हणजे ज्या रसाचं, ज्या ब्रह्मानंदाचं स्वतः संत पान करत असतात तोच रस, तोच ब्रह्मानंद आपल्या जवळ येणाऱ्या साधकांना ते प्रदान करत असतात. तेच याचकासी दान. याचक म्हणजे मागणारा, जो भिक्षुक आहे त्याला ते देत असतात. आता जाऊ सोजवित, मग आता संतांचा असा स्वभाव आहे, ते जे खातात तेच इतरांना देत असतात. म्हणून म्हणजे ते अप्पलपोटे नाही. म्हणून आता आपण सुद्धा काय करू, महाराज म्हणतात की आता अशा संतांची संगतीच करू. आता जाऊ सोजवित, आता त्या संतांचा शोध करत जाऊ. जेथे वसतील संत, ज्या ठिकाणी संतांचं वास्तव्य आहे असा त्या संतांच्या वास्तव्य किंवा त्या संतांच्या घरी संतांचा आपण शोध करत जाऊ, शोध करू. होती झाली पोटे मागे उरली उच्चिष्टे. मग आता त्या संतांची संगती आपण करणार, परंतु कशासाठी करणार, त्याचं कारण महाराज म्हणतात की होती झाली पोटे. हे जे काही संत आहे ज्ञानभक्तीचं भोजन करून त्यांचे जे काही अंतकरणरूपी पोट आहे ते तृप्त झालेलं आहे, भरलेलं आहे, म्हणजे तुडुंब असं भरलेलं आहे. आणि मागे उरली उच्चिष्टे, मग आता त्यांचं जे काही पाठीमागे उच्चिष्ट राहिलेलं आहे त्या उच्चिष्टाचं पान करण्यासाठी आपण त्या संतांची संगती करू, त्यांचं उच्चिष्ट पान करू. उच्चिष्ट म्हणजे कशाला, उच्चिष्ट म्हणजे त्यांचं जे काही भोजन करून शिल्लक राहिलेले हा एक वाच्यार्थ आहे उच्चिष्ट. पण त्यांचं खरं उच्चिष्ट कोणतं आहे, तर त्यांच्या 2 ओठातून निघालेलं जे काही वाङ्मय आहे, अभंगरूपी वाङ्मय, हे खरं त्यांचं उच्चिष्ट आहे. आणि त्या उच्चिष्टाचं आम्ही पान करू, त्यांच्या उपदेशाचं ग्रहण करू. होती झाली पोटे मागे उरली उच्चिष्टे. आणि पुढे म्हणतात की तुका म्हणे धाव पुढे खुंट येईल हाव. त्यांच्या त्या उच्चिष्टाचं पान केल्यानंतर आमची जी काही धाव आहे, म्हणजे जन्म मरणाची जी काही गती आहे, प्रवृत्ती आहे, धाव पुढे म्हणजे पुढे पुढे होणारी जी काही भविष्यकालामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला प्राप्त होणं, हा जो काही संसार आहे, या संसाराची जी काही धाव आहे, प्रवृत्ती आहे, जन्म मरणाची गती आहे, ती खुंट येईल. त्या गतीची निवृत्ती होते, गती थांबते, गती कुंठित होते असं महाराज म्हणतात. अर्थात तीव्रतर मुमुक्षुत्व ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये आहे त्याने संत संगतीच केली पाहिजे.
तीव्रतर मुमुक्षुत्व नसेल तर त्याला संत संगतीचा उपयोग होत नाही. म्हणून वरच्या अभंगामध्ये संत संगती न करावा असं म्हणजे तीव्रतर मुमुक्षुत्व नसेल तर त्यांनी संत संगती करू नये. किंवा बाबा सांगत असतात की जो कर्मठ आहे त्याला शास्त्र सेव्य आहे, जो मुमुक्ष आहे त्याला श्रीगुरु सेव्य आहे, आणि जो भक्त आहे त्याला आपलं इष्टदैवत सेव्य आहे. त्याप्रमाणे या ज्यांचे जीवन या अभंगामध्ये तीव्रतर जो मुमुक्ष आहे त्याला सेव्य कोण आहे तर श्रीगुरु संत हेच सेव्य आहे. त्या संतांची सेवा किंवा त्यांच्या संगतीची त्याने इच्छा करावी. त्याद्वारा त्याला ज्ञान आणि भक्ती किंवा ज्ञानाचं पान होऊन त्याच्या जन्ममरणरूप संसाराची सुद्धा निवृत्ती होते. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज संतांचंच वर्णन करतात. धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा, निजलिया जागविती निज पुरवुनी देती, एक बेवसाव त्यांचा संग त्यांचा जीव, हिते कळे हित ग्वाही एक एका चित्त, विषमाचे काही आडतया एक नाही, तुका म्हणे बरी घरा येतील त्यापरी. धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा, वसतीचा ठाव तो थारा धरावा बरा. वसतीचा ठाव, वसती म्हणजे संत ज्या ठिकाणी राहतात वास्तव्य करतात तो वसतीचा ठाव, त्यांचं जे काही वास्तव्याचं राहण्याचं ठिकाण आहे, संतांच्या वास्तव्याचं राहण्याचं ठिकाण आहे, तो थारा धरावा बरा. तोच थारा तोच आश्रय आपण धरावा हे फार बरं आहे, म्हणजे आपल्या कल्याणाला कारण आहे. म्हणून त्या संत ज्या ठिकाणी राहतात, ज्या गावामध्ये राहतात, ज्या स्थळामध्ये राहतात त्याच आश्रयाचा आपण आधार करावा, तोच आश्रय करावा, हे बरं आहे, कल्याणकारक आहे. आणि त्या संतांच्या संगतीचाच आश्रय का करावा, कारण संत काय करत असतात, निजलिया जागविती निज पुरवणी देती. निजलिया म्हणजे जो निजला असता झोपला असता, जागविती म्हणजे अज्ञानरूपी निद्रेमध्ये जे झोपलेले आहेत त्यांना जाग करण्याचं काम संतच करू शकतात. म्हणून निजलिया जागविती, अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्ध अनादी जो. असा जो काही अनादी असणाऱ्या अज्ञानामध्ये जो खितपत पडलेला आहे त्या अज्ञानातून निवृत्ती संतच करू शकतात. म्हणून इथं महाराज म्हणतात की निजलिया जागविती निज पुरवणी देती. आणि ते महात्मे काय करत असतात, निज म्हणजे जी काय आपली हरवलेली आत्मवस्तू आहे ते आत्मवस्तूची पुरवणी देती, ती आपल्याला प्राप्त करून देतात किंवा ती आपल्याला पूर्ण करतात. म्हणजे जे काही आपल्या ठिकाणी जीवत्व दशा आहे ते जीवत्वाचा बाध करतात, निवृत्ती करतात, किंवा सिद्ध असणारी आत्मवस्तूचीच आपल्याला ते प्राप्ती करून देतात. एक व्यवसाव त्याचा संग त्याचा जीव. आणि पुढे महाराज म्हणतात की जे काही साधू संत आहे आणि त्या साधू संतांच्या सहवासामध्ये असणारे साधक आहे यांचा एक व्यवसाय असावा, म्हणजे एकच व्यवसाय एकच धंदा असावा. तो धंदा कोणता आहे, त्या संतांनी कथा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम किंवा ह्या वेदांत किंवा ज्ञानाचं कथन करणं, आणि याने काय साधकांनी काय करायचं, श्रवण करायचं. अशा प्रकारचा आत्मश्रवणाचा एकच व्यवसाय कथन आणि श्रवण हा द्यापैकी दुसरा व्यवसाय नसावा. एक व्यवसाय त्याचा संग त्याचा जीव. आणि अशा या संतांच्या सहवासामध्ये त्यांचा संग, त्या संतांच्या सहवासामध्ये संगतीमध्ये त्याचा जीव म्हणजे त्याने आपला जो काही जीव आहे तो ब्रह्मरूपच करून घ्यावा, या व्यतिरिक्त दुसरा काहीही भाव नसावा. किंवा एक ऐकलेली आहे गोष्ट की म्हणजे दोघांचाही साधकाचा आणि संतांचा व्यवसाय एकच असावा, म्हणजे दोघांचाही विषय एक परमात्माच असावा. म्हणजे एक गुरु आणि शिष्य होते, ते गुरु त्या शिष्याकडे चांगली शाल होती आणि ते गुरूंनी अंगात आणलं आणि अंगात देव आल्यामुळे शिष्य म्हणाला काय पाहिजे आपल्याला सांगा. तो म्हणू लागला शाल जोडी. आणि नंतर मग शिष्याला कळालं की आता आपली शाल जोडी जाणार. मग त्याने अंगात आणलं. मग गुरुने विचारलं काय झालं. त्यावेळेस म्हटलं की गुरुंक घोडी होते. तो म्हणे घोडी. आता त्यालाही संकट पडलं, आता गुरुला आपली घोडी जाणार. मग आता परत गुरुने अंगात आणलं आणि भक्त्या शिष्याने साधकाने विचारलं की आपल्याला काय पाहिजे सांगा, कशासाठी आपण ह्या अंगात आलेले काय पाहिजे.
त्यावेळेस तो म्हणला की तुझं तुला माझं मला. म्हणजे अशा प्रकारचं जर गुरु शिष्याचा संबंध असेल तर तिथं ब्रह्मज्ञान किंवा अध्यात्मज्ञान हे राहू शकत नाही. त्या गुरुच्याही ठिकाणी नाही आणि त्या साधकाच्या ठिकाणी शिष्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. परंतु महाराज म्हणतात की एक व्यवसाय, दोघांचा व्यवसाय एकच असावा. आत्मश्रवण आत्मकथन यापैकी दुसरा नसावा. त्याचा संग त्यांचा जीव, त्यांच्या संगतीमध्ये आपला जीव ब्रह्मरूपच करावा. याच उद्देशाने संत संगतीमध्ये राहावं. अन्य कोणत्याही अनात्म पदार्थांची प्राप्ती किंवा यांच्या संगतीमध्ये चांगलं खायला मिळतं, राहायला मिळतं म्हणून राहायचं नाही. हिते कळे हित ग्वाही एक एका चित्त. आणि या संतांच्या संगतीमध्ये हिते म्हणजे हितकारक अशा प्रकारचं साधन आपण केलं. पण या हिते कळे हित कळे म्हणजे आपण जर या आत्मप्राप्तीचं ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होण्यासाठी साधन काय आहे तर श्रवण आहे. श्रवण मनन निधिध्यासन अशी जे काही ही अंतरंग साधनं आहे या अंतरंग साधनाचं अनुष्ठान केलं. हितकारक असणाऱ्या अंतरंग साधनाचं अनुष्ठान केलं असता हित कळे आपलं जे काही साध्यरूप असणारं परमात्म प्राप्ती आहे ते हित आपल्याला कळतं. आणि याविषयी आपलं हित झालं आहे किंवा नाही याविषयी ग्वाही म्हणजे साक्षी कोण आहे? एक एका चित्त, एकमेकाचं चित्त हे साक्षी आहे. म्हणजे ज्याचं हित झालं त्यालाही कळतं माझं हित झालेलं आहे. कारण जसं अर्जुन म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झालेला आहे. म्हणजे त्याचं अंतकरण साक्षी आहे. त्याप्रमाणे याचं हित झालं की नाही, साधकाचं शिष्याचं हित झालं की नाही याविषयी साक्षी ते श्रीगुरू किंवा संतसुद्धा असतात. कारण देखा बालकाचे धनी धाईजे का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणे जे का प्रसवती या. म्हणजे हा शिष्य किती पाण्यात आहे, हा कुठं आहे हे सर्व त्यांना कळत असतं. म्हणून ग्वाही एक एका चित्त, अर्थात याचं हित झालं किंवा नाही हे दोघांचंही चित्त एकमेकाला साक्षी असतं. विषमाचे काही आडतया एक नाही आणि तया आड विषमाचे काही एक नाही. त्या संतांच्या समोर विषम म्हणजे जे काही भेद आहे, संकट आहे, द्वैत म्हणून जो काही पदार्थ आहे तो त्यांच्या समोरसुद्धा येत नाही. तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी. मग असे जे काही साधू संत आहे महाराज म्हणतात की आमच्या घराला आले, अंतकरणरूपी घरामध्ये किंवा आमची जिथं राहतो तिथं आले तर आमचं काय आहे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. म्हणजे संतांच्या संगतीचे इतकं महत्त्व आहे. मग ते संत स्वतःहून जर आमच्या घरी आले तर तो प्रकार फारच उत्तम आहे, चांगला आहे. तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात त्यांची या चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग. आता या संपूर्ण अभंगातून महाराज सांगतात की म्हणजे संतांच्या अंतकरणामध्ये आपल्याला स्थान असावं. म्हणजे या अभंगाचा विषय असा दिसतो की आपल्याला संतांच्या अंतकरणामध्ये स्थान असावं, संतांच्या स्मरणामध्ये आपण असावं. याविषयी आपली वर्तणूक किंवा आपली वाटचाल कशी असावी या अभंगातून असा विषय दिसतो. त्यांची या चरणा माझे दंडवत. तुकोबाराय म्हणतात की माझे त्यांच्या चरणा दंडवत, त्यांच्या चरणांना दंडवत आहे. कोणाच्या? ज्यांचे धनवित्त पांडुरंग, ज्यांचं धन आणि वित्त पांडुरंगच आहे. म्हणजे धन घरी पांडुरंग अभंगजे सरेन, हे जे ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. आमचं पांडुरंग हेच धन आहे आणि पांडुरंग हेच काय आहे? वित्त आहे. धन आणि वित्त या शब्दाचा अर्थ वेगळा केला जातो की धन म्हणजे जे काही पैसे आहे, धन आहे, द्रव्य आहे त्याला धन म्हणतात. आणि वित्त म्हणजे जे काही आपली मालमत्ता आहे की जे काय घर असेल, गाडी, बंगला, हे काय याला धनच म्हटलं जातं. परंतु याला वित्त या शब्दाचा प्रयोग केला जातो. दोन शब्द एकत्र आले म्हणून दोन्ही शब्दाचा अर्थ आपण इथं वेगळा करू शकतो. धनवित्त पांडुरंग.
तेथे माझा जीव पावला विसावा, म्हणून हवा भरलोसे. महाराज म्हणतात की त्या ठिकाणी माझा जीव विश्रांतीला प्राप्त झालेला आहे, म्हणून हवा भरलोसे. आणि असे जे काही साधक आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयीच लालसा आहे, त्यांच्या भेटीच्या विषयी, त्यांच्या संगतीच्या विषयी माझं अंतकरण हे भरलेलं, हवा भरलोसे म्हणजे त्यांच्याविषयीच्याच इच्छेने माझं अंतकरण व्यापलेलं आहे, भरलेलं आहे. माझ्या अंतकरणाचा विषय असे जे काही साधक आहे ज्यांचं धनवित्त पांडुरंग आहे, त्यांचीच इच्छा, त्यांच्याविषयीच्या इच्छेनेच माझं अंतकरण व्यापलेलं आहे, भरलेलं आहे. चरणीचे रज लावीन कपाळा, जी पदे राऊळा सोयी जाते. आणखीन महाराजांच्या अंतकरणामध्ये कोणाला स्थान आहे तर चरणीचे रज कपाळा लावीन, त्यांच्या चरणाचे जे काही रज आहे, धूळ आहे, माझ्या कपाळाला लावीन. कोणाचे? जी पदे राऊळा सोयी जाती. जी पदे, ज्यांची चरण पावलं ही राऊळा सोयी जाते. मंदिराच्या किंवा राऊळ म्हणजे भगवंत असा पण, देव असा पण अर्थ होतो. देवाच्या दर्शनाच्या दिशेने जातात, मंदिराच्या दिशेने जातात, त्यांच्या चरणाखालील जी काही धूळ आहे ती माझ्या कपाळाला मी लावीन. आणि कती भाग्य येथे कुरुवंडी, करुणिया सांडी इंद्र आईसी. आणि आणखीही असे जे काही जे भगवंताचे अनन्य भक्त आहे, सेवक आहे, त्यांच्यावरून मी काय करीन तर अनिकती भाग्य म्हणजे इंद्र आईसी, अनिकती भाग्य येथे कुरुवंडी करुणिया सांडी म्हणजे इंद्रपदासारखी जी काही भाग्य आहे तीसुद्धा यांच्या चरणावरून, यांच्यावरून कुरुवंडी करून टाकेल म्हणजे ओवाळून टाकेल. म्हणजे हे इतके भाग्यवान आहे, म्हणजे जी काही इंद्रपदासारखं आहे ते सुद्धा यांच्यावरून ओवाळून टाकावं, अशा प्रकारचे हे इतके भाग्याने संपन्न आहे. वैष्णवांचे घरी देवाची वसती, विश्वास हा चित्ती सर्व भावे. वैष्णवांच्या घरी देवाचं वास्तव्य असतं आणि माझा सर्व भावाने या माझ्या चित्तामध्ये असा विश्वास आहे. तुका म्हणे सखे हरीचे जे दास, आता पुढे असं दुजी नाही. तुकोबारा म्हणतात की जे हरीचे दास आहे तेच माझे खऱ्या अर्थाने सखे आहे, मित्र आहे. आता पुढे असं दुजी नाही. आता माझ्या अंतकरणामध्ये इतर दुसरी कोणतीही आशा नाही. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावाय किंवा ते माझे सोयरी सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. या व्यतिरिक्त मला दुसऱ्या कोणाचीही इच्छा, दुसऱ्याच्या संगतीची इच्छा नाही. धोंड्या सवे आदळिता फुटे डोके, तो त्याच्या दुःखे घामे जेना. आता या अभंगातून महाराज म्हणतात की धोंड्या सवे, डोके आदळिता फुटे. जर आपण दगडावर आपलं डोकं आपटलं तर ते काय होतं? फुटतं. मग डोकं फुटतं, पण तो त्याच्या दुःखे घामे जेना. पण आपण ज्या दगडावर डोकं आपटलं, आता याचं डोकं फुटलं, रक्त गळतं आहे, रक्तबंबाळ झालेलं आहे, म्हणून त्या दुःख, तो दगड कधी द्रवीभूत होतो का? दगडाला काही वाटतं का? नाही, त्याचं दुःख दगडाला होत नाही. तो त्याच्या दुःखे घामे येना. त्याला जे काही दुःख झालं त्या दुःखाने त्या दगडाला पाझर फुटत नाही, द्रवीभूत होत नाही. दुसरा दृष्टांत महाराज देतात, इंगळासी सन्निधान अतित्यायी, क्षेम देता काही सुख वाटे. इंगळ शब्दाचा अर्थ विस्तव, किंवा कंधारकर महाराजांनी इंगळ म्हणजे विंचू असा पण केलेला आहे. किंवा जे काही विंचू असतो परंतु मोठा असतो, किंवा इंगळी म्हणतो. इंगळ मोठा विंचू असेल किंवा विस्तव असेल तर तो जो काही इंगळाशी सन्निधान, त्याची जवळीकता केली तर अतित्यायी म्हणजे अविचारी दुराग्रही पुरुषाने त्या इंगळाशी सन्निधान, विस्तवाची जवळीक केली तर क्षेम देता काही सुख वाटे. त्याला जवळ ठेवून त्याला आलिंगन देऊ लागला तर त्याला काही सुख वाटेल का? सुख होईल का? सुख होणार नाही, उलट त्याला दुःखच होईल. सप्रेमी कुरवाळी महाफणी व्याळ, आपुले तो ढाळ सांडी केवी. आणि पुढे तिसरा दृष्टांत महाराज देतात की जो काही महाफणी व्याळ, सप्रेमी कुरवाळी म्हणजे मोठा फणा असलेला जो सर्प आहे, त्याला प्रेमपूर्वक एखादा गोंजारू लागला, त्याला आलिंगन देऊ लागला, त्याच्यावरून हात फिरवू लागला तर आपुले तो ढाळ सांडी केवी. तर तो आपला जो काही सवाय तो सोडील का? त्याला तो दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी महाराज सिद्धांत सांगतात की तुका म्हणे आम्हा सवे जो रुसला, तयाचा अबोला आकाशासी.
आम्हा सवे आमच्यासोबत जो रुसला आहे तयाचा आबोला आकाशाशी. त्याचं मौन कोणासोबत आहे? आकाशाशी. आता आकाशाशी मौन धरणं म्हणजे काय? व्यर्थच आहे. म्हणजे त्याप्रमाणे आम्हा सवे जो रुसला, जर आमच्यासोबत जो रुसत असेल, रुसवा धारण करत असेल, तर त्याचं मौन कसं आहे? तर आकाशाशी न बोलण्यासारखं आहे. अर्थात म्हणजे आमच्यासोबत रुसला असेल तर त्याचं रुसणं हे व्यर्थ आहे. त्याच्यात हानी आमची नाही, हानी कोणाची आहे? त्याचीच आहे. जसा रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामध्ये त्यांचा भाचा हृदयराम, त्यांच्यावर रुसून तो निघून गेला, तर हानी कोणाची झाली? त्याचीच झाली. त्याप्रमाणे आम्हा सभे जो रुसला, आमच्यासोबत रुसला असेल, तर त्याचं बोलणं, त्याचं मौन हे आकाशाशी मौन केल्यासारखं आहे. त्याची हानी त्याच्यातच, म्हणजे त्याचीच हानी आहे, आमची मात्र हानी नाही. आता तळमळ केली पाहिजे शीतळ, पहा करील ते देव, पायी ठेवून या भाव, तोची अन्नदाता नाही अनेकांची सत्ता, तुका म्हणे दासा नुपेक्षील हा भरवसा. आता जे भगवत शरणागत झालेले आहे, परंतु अंतःकरणामध्ये तो भगवंत रक्षण करील किंवा नाही, तर त्यांना महाराज म्हणतात की आता तळमळ केली पाहिजे शीतळ, किंवा अंतःकरणामध्ये सांसारिक पदार्थ प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल, तर त्यांना महाराज म्हणतात की आता त्या अनात्म पदार्थांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ नसावी, ते तळमळ शीतळ केली पाहिजे, शांत केली पाहिजे. पहा करील ते देव, पायी ठेवून या भाव, त्या देवाच्या चरणाजवळ भाव ठेवून, आढळ अशा प्रकारचा श्रद्धा, अशा प्रकारचे श्रद्धा विश्वास ठेवून तुम्ही फक्त पाहत राहा. तू आले ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. फक्त काय करायचं? पाहत राहायचं. कोणत्याही प्रकारचे अनात्म पदार्थ प्राप्तीविषयी लालसा किंवा अंतःकरणात इच्छा बाळगायची नाही. त्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी आढळ विश्वास ठेवायचा. तोची अन्नदाता नाही अनेकांची सत्ता. आणि हा जो काय परमात्मा आहे तोच आपल्याला अन्न वस्त्र पुरविणारा आहे. अनेकांची सत्ता, इतर दुसरा कोणीही आपल्याला हे देणारा नाही, दुसऱ्याचं सामर्थ्यही नाही. तुका म्हणे दासा नुपेक्षील हा भरवसा, ज्याने परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, अशा दासाला तो परमात्मा कधीही त्या दासाची परमात्मा उपेक्षा करीत नाही. हा भरवसा, अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये विश्वास असावा, असं महाराज या अभंगातून सांगतात. त्यानंतर पुढे सांगतात की लांब धावे पाय चोरी भरोवरी जनाच्या, आता कैसे होय याचे शिजता काचे राहिले, खायो की वेळोवेळा कैसी कळा राहील, तुका म्हणे भावहीन त्याचा क्षीण पावावा. आता या प्रस्तुत अभंगातून महाराज सांगतात की लांब धावे पाय चोरी, जनाच्या भरोवरी लांब धावे पाय चोरी. जनाच्या भरोवरी म्हणजे जे काही लोक आहे, लोकांची जे महाराजांनी असा अर्थ केलेला आहे की जे सशक्त आहे, बलवान आहे, त्याची बरोबरी करतो. जनाच्या भरोवरी लांब धावे, लांब लांब असे पाय टाकून त्याची बरोबरी करतो. म्हणजे आपली शक्ती नाही, आपण अशक्त आहे, आणि अशक्त असूनसुद्धा सशक्त माणसाची बरोबरी करतो. तर मग तो कुठपर्यंत चालेल? जास्त चालू शकत नाही. म्हणजे तो असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा एक असा आहे की लांब धावे पाय चोरी. लांब धावे म्हणजे तो गप्पा करतो, म्हणजे अध्यात्माच्या गप्पा करतो, म्हणजे अनुभवाने विरहित आहे आणि अध्यात्म चर्चा करतो. लांब धावे. आणि पाय चोरी म्हणजे तशाप्रमाणे त्याप्रमाणे मात्र वर्तणूक मात्र करत नाही. जनाच्या भरोवरी म्हणजे जनांच्या भरोवरी म्हणजे गर्दीमध्ये, दाटीमध्ये अध्यात्माची चर्चा करतो, परंतु तशी मात्र त्याची वर्तणूक, तसा आचार संपन्न तो नसतो. आता कैसे होईल याचे, मग आता कसं होईल याचं? अर्थात अनुभूतीचा पत्ता नाही. आणि जनांच्या मध्ये तर चर्चा करतो, याचं कसं होईल? अर्थात कसं होईल? अर्थात याचं कल्याण किंवा मोक्ष त्याला कधीही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शिजता काचे राहिले, अन्न शिजवत असताना जर ते कच्चं राहिलं तर ते आपल्या शरीराला पीडा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे परिपक्वता, अन्न परिपक्व न होता जर समजा तो खाऊ लागला तर त्याच्या शरीराला स्वतः काय होते? पीडा होऊ शकते, त्याच्या भुकेची निवृत्ती, शमन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हा श्रवण करत असताना श्रवण मनन निधिध्यासन हे परिपूर्ण साधनाचं अनुष्ठान न घडताच जर हा उपदेशक म्हणून बाहेर पडला तर त्याची अवस्था कशी होते? महाराज म्हणतात आता कैसे होईल याचे, तर कसं होईल? महाराज पण सांगत नाही आता कसं होईल, हे त्याची त्यालाच माहिती. खायो की वेळोवेळा
कैसी कळा राहील. पुढे महाराज म्हणतात की खातो आणि ओकतो, वेळोवेळा खातो आणि वेळोवेळा ओकतो, कैसी कळा राहील. मग त्याच्या चेहऱ्यावर अंगावर तजेलदारपणा किंवा सतेज राहील का? तो राहणार नाही. खाय ओकी वेळोवेळा. खातो म्हणजे श्रवण करतो. त्या 3 बाहुल्या सांगतात ना, एक कानातून तार घातली तर दुसऱ्या कानातून बाहेर निघाली, एका बाहुलीच्या कानात तार घातली मुखातून बाहेर निघाली, आणि एका बाहुलीच्या कानात तार घातल्यानंतर ती आतमध्येच गेली, ती बाहेर आलीच नाही. तशी ही एक ज्या बाहुलीचं वर्णन महाराज करतात की कानातून तार घातल्यानंतर बाहेर पडते, त्या बाहुलीचं वर्णन या अभंगातून महाराज करतात. खायो की वेळोवेळा म्हणजे खातो म्हणजे श्रवण करतो, आणि ओकतो म्हणजे चर्चा करतो. वेळोवेळा कैसी कळा राहील. मग त्या श्रवणाचा त्याला स्वतःला काही उपयोग होणार नाही. तुका म्हणे भावहीन त्याचा शीण पावावा. मग असे जे काही भावहीन आहे, श्रद्धाहीन आहे, किंवा भाव म्हणजे भूसत्तायम परमात्मा सच्चिदानंद घन असणारा जो परमात्मा आहे, त्याच्या अनुभवाने शून्य विरहित असणारे जे लोक आहे त्याचा शीण पावावा. त्याचा जो काही शीण आहे म्हणजे तो स्वतः अनुभूतीने विरहित असल्यामुळे त्याला तर शीणच आहे, परंतु त्याच्या संगतीमध्ये त्याच्या उपदेशाने इतरांच्या शीणाची दुःखाची तरी निवृत्ती होईल का? निवृत्ती होणार नाही. त्याचा शीण पावा, इतरांनासुद्धा शीणच होईल. त्यानंतर पुढे महाराज म्हणतात की माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना झाली. माझ्या इंद्रियांशी भांडण लागले. महाराज म्हणतात की माझ्या इंद्रियांच्यामध्ये भांडण लागलं, आणि म्हणतील ती इंद्रिय असं म्हणतील की कान रसना झाली. ती जी काही इंद्रिय परस्परांमध्ये चर्चा सुरू झाली, आणि ती म्हणू लागली की कान आणि रसना मात्र तृप्त झाली. भगवत गुण श्रवण करून कान तृप्त झाले. रसना म्हणजे जे काही मुख आहे ते भगवन नामसंकीर्तन करून ती रसनासुद्धा तृप्त झाली आहे. करीती तळमळ हस्तपाद भाळ. आता हस्त म्हणजे हात, पाय, आणि मस्तक म्हणजे त्या देवाची पूजा करण्याविषयी हात तळमळ करतात. पुन्हा पाद म्हणजे जे काही पाय आहे त्या देवाची तीर्थयात्रा करण्यासाठी पाय तळमळतात, आणि त्या चरणावर मस्तक कपाळ ठेवण्यासाठी हे कपाळही तळमळतं. नेत्रासी दुकाळ पडिला थोर. आणि नेत्रांना तर दुष्काळच पडलेला आहे, त्या नेत्रांनासुद्धा भगवत दर्शन होत नाही. गुणगाय मुख ऐकती कान आमचे कारण तैसे नव्हे. हे जे काही मुख आहे ते गुणगाय भगवंताचं गुणानुवाद किंवा गुण गातं, आणि कान ऐकती त्या गुणाचं श्रवण कान करत असतात. म्हणजे हा जो काही भगवत गुणाचा श्रवणाचा आणि त्या भगवत गुणाच्या चर्चेचा लाभ फक्त 2च इंद्रियांना झाला. कोणत्या? तर मुख आणि कान या दोघांना. म्हणून ती इंद्रिय म्हणतात की आमचे कारण तैसे नव्हे. आमचे कारण म्हणजे त्या इंद्रियांना जसा लाभ झाला तसा मात्र आम्हाला होत नाही, आमच्याकडून तसं कार्य होत नाही. म्हणजे कान ज्याप्रमाणे ऐकण्याचं काम करतात भगवत गुण, किंवा वाणी ज्याप्रमाणे त्या भगवत कीर्तनाचं गायन करते, तसा मात्र आमचे कारण तैसेने तसं कार्य आमच्याकडून मात्र होत नाही. दरुषणे फिटे नेत्रांचा तो पांग, जेथे ज्याचा भाग घेतील ते. आता पुढे महाराज म्हणतात की दरुषणे त्या परमात्म्याचं दर्शन झालं असता नेत्रांचा पांग फिटे. पांग फिटणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे त्यांचे जे काही मनोरथ आहे ते सफल होतील. दरुषणे नेत्रांचा पांग फिटे किंवा पंगिस्तपणा पराधीनता निवृत्त होईल, आणि जेथे ज्याचा भाग घेतला ते. आणि एकदा का भगवंताचं दर्शन झालं की मग त्या भगवत दर्शनामध्ये सर्व इंद्रियांना त्या आपापल्या जो काही गुण आहे विषय आहे त्याचा आनंद घेता येईल. जेथे ज्याचा भाग, ज्या इंद्रियाचा जो विषय आहे ज्याचा भाग, ते इंद्रिये त्या भागाचं ग्रहण करतील. पण कधी? जर भगवत दर्शन झालं तर, अर्थात सर्व इंद्रियांची तृप्ती होईल. तुका म्हणे ऐसे करी नारायणा माझी ही वासना ऐसी आहे. मग ह्या इंद्रियांच्या मध्ये भांडण झालेलं आहे. मग आता महाराज म्हणतात की हे नारायणा ऐसे करी, कैसे म्हणजे मला दर्शन द्यावं, माझी ही वासना ऐसी आहे. माझी जी काही वासना आहे, इच्छा, लालसा तुझ्या दर्शनाविषयीच आहे, इतर दुसरी काहीही नाही. सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला, होईन विठ्ठला दास तुझा. आता महाराज या अभंगात म्हणतात की मी अष्टमहासिद्धीचा जे काही अनिमा लघिमा इत्यादी अष्टमहासिद्धी आहे यांचा दास नव्हे, यांचा दास्यत्व मी करणार नाही, यांचा स्वीकार अंगीकार करणार नाही. श्रुतीचा अंकिला नव्हे आणि श्रुतीचा सुद्धा अंकिला नव्हे. श्रुती शब्दाचा अर्थ वेद, म्हणजे वेदाची जी काही पुष्पित वाणी तिचा मी स्वीकार करून स्वर्गफलाची इच्छा करणार नाही, किंवा श्रुतीचा अंकिला नव्हे.
होईन विठ्ठला दास तुझा, तू मी फक्त तुझा दास होईल. किंवा श्रुतीचा अंकेला नव्हे, श्रुतीचा म्हणजे जी काही श्रुती आहे तिचाही अंकेला होणार नाही, म्हणजे श्रुतीच्या अंकित मी राहणार नाही. म्हणजे मी या अभंगामध्ये दिसतं असं की ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान झाल्यानंतर आता मला निस्त्रय गुण्यपथी विचारताम को विधी को निषेधाः, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य वेदही त्याला काही विधान करत नाही, कर्तव्य भावरूप मोक्षाला तो प्राप्त झालेला असतो. म्हणून आता मी श्रुतीचा देखील अंकीला असू शकत नाही. होईन विठ्ठला दास तुझा, हे विठ्ठला मी फक्त तुझाच दास आहे. सर्व सुख असे माझी मानसी, राहिले तयासी नाश नाही. आता माझ्या अंतकरणामध्ये सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख अविनाशी शाश्वत सुख प्रगट झालेलं आहे. राहिले तयासी नाश नाही, ज्याला नाश नाही अशा प्रकारचं सुख प्रगट झालेलं आहे. तेणे पुण्यपाप न देखील ओशनी, आणि का वाचुनी पांडुरंगा. हे पांडुरंगा, आता मी तेणे अर्थात त्या सुखाचा लाभ झाल्यामुळे पुण्यपाप लोचनी न देखे, डोळ्याने पुण्य आणि पाप पाहत नाही किंवा ते मला माझ्या दृष्टीला सुद्धा येत नाही. आणि का वाचुनी पांडुरंगा, पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही पाहत नाही. न करे मी आस साधनी सायास, भक्तिप्रेमरस वाचून या, भक्तिप्रेमरस वाचून या. आणि का आस न करी किंवा साधनी सायास न करी, इतर दुसरी कोणतीही इच्छा करत नाही आणि दुसरं साधन करण्याचं जाणत नाही. मला फक्त त्या परमात्म्याच्या भक्ती प्रेमरसाचं पान व्हावं, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन मला घडावं एवढीच इच्छा आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. मग त्या भक्तिप्रेमाचं पान करत असताना, भक्तिप्रेमाचं आस्वादन करत असताना साधन काय आहे तर भगवन नाम आहे. मग त्या हृदयी असता नाम तुझे, हृदयामध्ये अंतकरणामध्ये तुझं नाम असल्यामुळे कितीही गर्भवासाचं दुःख असलं तरी पण त्या गर्भवासाचं दुःखसुद्धा आम्हाला ते काहीही वाटत नाही. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गायीना आवडी हीची माझी सर्व जोडी. तुका म्हणे तुझा होईना अंकिला, न भेमी विठ्ठला कळी काळासी. हे विठ्ठला, आता मी फक्त तुझाच अंकिला, तुझाच आज्ञाधारक सेवक दास होईल. कळी काळासी न भी, आता मी कळी काळाला देखील भिणार नाही, घाबरणार नाही. कारण जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जन्मा येऊनी तया लाभ झाला, बिडवे भेटला पांडुरंग. जन्मा येऊनी, मनुष्य जन्माला येऊन खरा लाभ कोणाला झाला तर ज्याला पांडुरंग बिडवई भेटला. म्हणजे बिडवई शब्दाचा अर्थ हितकर्ता किंवा तारक, कैवारी किंवा श्रेष्ठ असा पांडुरंग ज्याला भेटलेला आहे त्यालाच खऱ्या अर्थाने या मनुष्य जन्माला येऊन लाभ झालेला आहे. संसार दुःखे नासी येली तेणे, उत्तम हे केणे नामघोष. ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या वाणीने भगवन नामाचं सेवन चालू आहे, भगवन नामाचं उच्चारण चालू आहे, उत्तम असणारा जो माल आहे नामघोष हाच माल आहे. आणि त्या नामघोषरूपी उत्तम मालाचं जो नेहमी सेवन करतो तेणे संसार दुःखे नासी येली, त्याने संसार दुःख नष्ट केलं. धन्य तेची संत सिद्ध महानुभाव, पंढरीचा ठाव ठाकी येला. तेच संत सिद्ध महानुभाव धन्य आहेत की ज्यांनी पंढरीचा ठाव ठाकी येला, पंढरीचा मुक्काम ठाव ठिकाण गाठलेला आहे, पंढरीला परमात्म्याजवळ प्राप्त झालेले आहे. तेच खऱ्या अर्थाने धन्य आहे, धन्यतेस पात्र आहे. प्रेमदाते तेच पतित पावन, धन्य दर्शन होय त्याला. प्रेम देणारे किंवा पतितांना पावन करणारे ते संत महानुभावच आहे, धन्य दर्शन होय त्याला. ज्याला अशा महानुभाव संतांचं दर्शन होतं ते सुद्धा काय आहे, धन्यतेस पात्र आहे. पावटणी पंथे झाली या सिद्धी, ओळगे समाधी सायुज्यता. आणि पुढे महाराज म्हणतात की पंथे सिद्धी पावटणी झालिया, असे जे काही संत महानुभाव संत आहे त्यांच्या मार्गावर, पंथे मार्गावर सिद्धी पावटणी झालिया. म्हणजे त्या जे काही अष्टमहासिद्धी त्यांच्या पायाखाली लोळवण घेतात, त्यांच्या पायऱ्या होतात किंवा पाय ठेवण्याच्या जागेवर त्या सिद्धी असतात. ओळगे समाधी सायुज्यता, आणि समाधी किंवा सायुज्य म्हणजे जो काही मोक्ष आहे तो सुद्धा त्यांची सेवा करतो. अर्थात समाधीही त्यांना प्राप्तच असते, मोक्षही त्यांना प्राप्तच असतो. आणि त्यानंतर पुढे म्हणतात की प्रेम अराणुक नाही भयधाक, मज तेणे सुख काय चिंता. प्रेम अराणुक, अराणुक म्हणजे विश्रांती किंवा समाधान.
मग प्रेम आरानुक नाही भयधाक, माझ्या अंतकरणामध्ये भगवद्विषयक प्रेम असल्यामुळे आणि आरानुक विश्रांतीला मी प्राप्त झाल्यामुळे अंतकरणामध्ये भय आणि धाक किंवा दरारा हे सर्व निवृत्त झालेले आहे, नष्ट झालेले आहे. मज तेणे सुख, त्या योगाने माझ्या अंतकरणामध्ये मला सुखाचा लाभ झालेला आहे. मग चिंता करण्याचं काहीही काम नाही. ते दुर्लभ संसाराशी जडजीव उद्धार लोकांशी, असे जे काही महानुभाव संत आहे हे संसाराशी दुर्लभ म्हणजे जे काही या संसारामध्ये या महानुभाव पुरुषांचं दर्शन होणं दुर्लभ आहे. जडजीव उद्धार लोकांशी, ज्यांच्या संगतीने जडजीवांचा उद्धार होतो, लोकांचा उद्धार होतो, अशा संत महात्म्यांचं दर्शन दुर्लभ आहे. तुका म्हणे त्यासी धन्य भाग्य दर्शने. मग अशा महापुरुषांचं ज्यांना दर्शन झालं त्यांचं की भाग्य हे धन्य आहे. अशा प्रकारे या अभंगातून महाराजांनी त्या संतांचं शेवटच्या चरणातून संतांचं वर्णन केलेलं आहे की संतांची भेट दुर्लभ आहे आणि त्या संतांची भेट ज्याला झाली तो सुद्धा काय आहे, भाग्यवानच आहे असं महाराज म्हणतात. झालेली जी काही सेवा आहे बाबांच्या चरणी, त्याचप्रमाणे तात्या गुरुवर्य बाबा दोन्ही बाबांच्या चरणी समर्पित करून जे काही झाले असेल बरोबर असेल ते सर्व गुरुवर्यांचं आहे आणि काही चुकलं असेल तर ते आपल्याच बुद्धीचे दोष आहेत असं मी मानतो. तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.